माझं लग्नाचं वय निघून जात होतं. तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. जिथेही मी मुलगी बघायला जायचो, सगळ्या मुलीकडच्यांची एकच मागणी असायची, शेतकरी बापाचा मुलगा चालेल, पण मुलगा मात्र शेती करणारा नको. मुलाकडे शेती तर हवीच, पण सोबतच मुलाला कोणतीही चांगली नोकरी असली पाहिजे. कमीत कमी ह्या 2 गोष्टी असतील तेव्हाच आमची मुलगी तुमच्या मुलाला देऊ, असं मुलीकडचे म्हणायचे. मी जास्त शिकलेला नव्हतो, त्यामुळे शेतीच करायचो. पण मात्र आता जर मी असंच नेहमी शेती करत राहिलो तर लग्नासाठी कधीच मुलगी मिळणार नाही, हे मला आणि आईवडिलांना कळून चुकलं. तेव्हा आईवडिलांनी मला मिळेल ती नोकरी करण्यासाठी शहरात पाठवलं. मी शहरात आलो, पण मला नोकरी शोधायला खूपच कठीण गेलं. नोकरी तर मिळतच नव्हती, शिवाय सोबत जे पैसे आणलेले होते तेही चोरीला गेले. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका बाईच्या गाड्यावर मी वडापाव खाऊन दिवस घालवायचो. ती मला रोजच बघायची. माझे पैसे संपले, त्यामुळे मी तिच्याकडून उधार घेऊन खाऊ लागलो. एकदा तिने मला माझ्याबद्दल विचारलं. मी माझी सगळी परिस्थिती तिला सांगितली. तिला माझ्यावर दया आली आणि ती म्हणाली, ठीक आहे, उद्यापासून तुम्ही या, वडापावच्या गाड्यावर माझी मदत करा. तुम्हालाही काम मिळेल आणि मलाही मदत होईल. मी आता तिच्यासोबत तिच्या गाड्यावर काम करू लागलो. तिचा पती तिला सोडून गेला होता. तो तिच्यासोबत राहत नसे. ती तिच्या छोट्याशा खोलीत एकटीच राहायची. तिची आणि माझी चांगली ओळख झाली. आता मी तिच्यासोबतच तिच्या छोट्याशा खोलीत राहू लागलो. आम्ही रोज तिच्या त्या लहानशा खोलीतच झोपायचो. ती दिसायला खूप सुंदर होती. अगदी मन लुभावणारी ललना दिसत असे. पण तिचं राहणीमान खूप साधं होतं. तिच्यासोबत राहून मला ती खूप आवडायला लागली. मी साऊथ इंडियन पदार्थ बनवण्यात खूप पटाईत होतो. त्यामुळे तिच्या गाड्यावर आम्ही साऊथ इंडियन इडली, डोसा हे पदार्थ पण सुरू केले. ते पदार्थ लोकांना खूप आवडले आणि आमचा व्यवसाय दिवसेंदिवस अजून झपाट्याने वाढू लागला. ती आणि मी त्या छोट्याच खोलीत राहत असू. ती वरती पलंगावर झोपायची आणि मी खाली जमिनीवर झोपत असे. पण एका रात्री तिच्या हाताने चुकून पाण्याचा हंडा खाली पडला. तो पाण्याने भरलेला हंडा त्या छोट्याशा खोलीत फरशीवर पूर्ण सांडला गेला आणि सगळी खोली ओली चिंब झाली. माझा बिछानाही ओला चिंब झाला. त्यामुळे आता आमच्याकडे काही पर्याय नव्हता. त्या रात्री मला तिच्यासोबत पलंगावर झोपावं लागलं. त्या रात्री आम्ही दोघे पहिल्यांदा त्या छोट्याशा लहानशा पलंगावर एकमेकांच्या अगदी जवळ झोपलो. झोप तर येतच नव्हती. पलंग छोटा असल्याने माझ्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला होत होता. माझ्या शरीरात एक वेगळ्याच प्रकारची तरतरी मला जाणवत होती. तिच्याकडे पाहिलं तर तिची छाती देखील खूप जोराने खालीवर होत होती. तिचा श्वासोच्छ्वास देखील खूप वाढला. तिलाही झोप येत नसावी असं मला वाटलं. बराच वेळ असं चाललं, पण शेवटी माझ्या संयमाचा बांध तुटला आणि मी तिला अगदी जवळ घेऊन रात्रभर. मित्रांनो, ही कथा अत्यंत सुंदर आहे. मी ही संपूर्ण कथा सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरुवात करते. बैलांना चारा टाकून मला लवकर घरी निघायचं होतं. सकाळचे 10 वाजले असतील. आज पहिल्यांदाच मी पिंपळाच्या झाडाला बैल बांधले, त्यांना चारा टाकला आणि घराकडे निघालो. आईवडील आणि मामा आधीच तयार होते. इनोव्हा कार भाड्याने लावलेली होती. सगळे गाडीत बसलो आणि कोपरगावला जाण्यासाठी निघालो. मामाला मुलीच्या घराचा पत्ता आधीच माहीत असल्याने ड्रायव्हरला योग्य तो रस्ता सुचवत होता. ठरलेल्या वेळेच्या आधीच आमची कार बरोबर मुलीच्या घराच्या दारात पोहोचली. मुलीचे वडील आमच्या स्वागतासाठी बाहेरच उभे होते. गाडीतून उतरून रामराम नमस्कार झाल्यावर आम्ही घरात गेलो आणि बैठक रचली. थोडकं औपचारिक बोलणं झाल्यानंतर मुलगी आमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. मी चोरून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मुलगी शरीराने बारीक होती, पण तिचे डोळे आणि नाकामुळे फार देखणी दिसत होती. चहाचा कप माझ्या हातात देताना आमची नजरानजर झाली. ती इतकी सुंदर होती की मी पुरता घायाळ झालो. पण जास्त वेळ तिच्याकडे पाहणं बरं नाही म्हणून मुद्दामच नजर चुकवत इकडे तिकडे पाहायला लागलो. काही वेळाने ती परत आत निघून गेली. मुलीच्या वडिलांनी थोडी विचारपूस सुरू केली. त्यांनी विचारलं, मुलगा काही नोकरी करतो का? त्यावर वडिलांनी सरळ सांगितलं, नोकरी नाही करत, शेती करतो. हे ऐकून मुलीच्या वडिलांचा चेहरा पूर्णपणे उतरला. त्यानंतर त्यांनी फारसे प्रश्न विचारले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळून आलं की जास्त वेळ तिथं थांबणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे रामराम करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 2 दिवसांनी वडिलांनी मुद्दामच मुलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्या निर्णयाबद्दल विचारलं. मुलीच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं,
की मुलीची आई शारदाचं ठरलं आहे, मुलगी फक्त नोकरीवाल्यालाच द्यायची. वडिलांनीही लगेच विषय तिथेच संपवला. पण यानंतर मात्र माझ्या आईने माझ्या मागे सतत कटकट सुरू केली. काय बाबा, तू जर शिकला असतास, नोकरीला लागला असता तर मनासारखी मुलगी मिळाली असती. पण आता इतकी स्थळं पाहूनही तुला कुठून होकार मिळत नाही. शेतकऱ्यांना आता मुली मिळणं कठीणच झालंय. आम्ही जिथे जिथे मुलगी बघायला जातो सगळ्यांची एकच अट असते, मुलाकडे शेती पाहिजे, पण मुलगा शेती करणारा नको, नोकरी करणारा हवा. आईच्या या बोलण्याने माझ्या मनात खूप वेदना दाटून यायच्या. शेतकरी म्हणून जगणं इतकं कठीण का झालंय? शेती करणाऱ्या मुलांना का असा दुजाभाव सहन करावा लागतोय? मनातल्या या विचारांनी मी स्वतःशीच हरवून जायचो. एके दिवशी जेवण करत असताना आई माझ्या वडिलांना म्हणाली, अहो, आपल्या सुनीललाही शहरात पाठवा, नोकरी करेल तर मुलगीही मिळेल, आणि असंही शेती करून त्याचं काही भलं होणार नाही. आपण सगळं आयुष्य शेतात घालवलं, पण काय शिल्लक आहे आपल्या हातात? शेतात राब राबूनही फक्त पोटापुरतंच मिळतं, ना भविष्याची हमी ना स्थैर्य. मी आईचं बोलणं ऐकून म्हणालो, आई, मी तयार आहे शहरात जायला. त्यावर वडील म्हणाले, अरे सुनील, तुला माहिती का, शहरात जाऊन नोकरी करणं इतकं सोपं नाही. तिथे राहायची आणि खाण्याची फजिती होते. मीही माझ्या तारुण्यात शहरात गेलो होतो, पण त्या वातावरणात मला जुळवून घेता आलं नाही. शेवटी परत गावी आलो. आईने लगेच प्रतिवाद केला, तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती बदलली आहे. मुलाला तरी एक संधी देऊन पाहू. शारदा, पोराचं जास्त शिक्षणही झालेलं नाही, कळतंय का तुला? आई रागानं म्हणाली, तुम्ही आता रडगाणं गाण्यापेक्षा त्याला जाऊ द्या. कोणाच ठाऊक, कदाचित त्याचं नशीब उजळून जाईल. वडील म्हणाले, अगं, शहरात नोकरी मिळवणं सोपं नाही. तिथं कोणत्याही छोट्या मोठ्या कामासाठीही संघर्ष करावा लागतो. मी ठामपणे म्हणालो, नाही बाबा, मी ठरवलंय, मी शहरात जाणारच आहे. त्यावर वडील हतबल होऊन म्हणाले, बरं, तुम्ही मायलेक बघा काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी मी शहरात जाण्याच्या तयारीला लागलो. आईजवळ थोडे पैसे होते, ते तिने मला दिले. वडिलांकडे तर पैसे नव्हतेच. शेतातलं पीक पाणी अजून तयार झालं नव्हतं. उत्पन्न यायला वेळ होता, म्हणून वडील गावात गेले आणि कोणाकडून तरी 2,000 रुपये उधार घेऊन आले. आईने 4,000 रुपये दिले होते. एकूण 6,000 रुपये घेऊन मी शहरात जाण्यासाठी तयार झालो. सकाळी 11 वाजता सांगलीहून ट्रेन पकडली. प्रवासात मनात खूप विचार चालू होते. शहरात जाऊन काय करणार, कुठे राहणार, शहरात काम मिळेल का? संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास पुण्याला पोहोचलो. स्टेशनवर उतरल्यावर उजेड कमीच झाला होता. माझ्याकडे तर कसलाच ठराविक प्लॅन नव्हता. त्यामुळे स्टेशनजवळच एका बाकावर जाऊन बसलो. काही वेळ तर काय करावं याचाच विचार करत होतो. भूकही लागली होती. स्टेशनच्या बाहेर जाऊन आईने दिलेल्या पोळ्या काढल्या आणि जवळच एका हॉटेलातून मिसळ मागवली. पोळी आणि मिसळ एकत्र खाल्लं. मनात विचार चालूच होते, पुढे कुठे जावं, काय करावं, कुणाला गाठावं. शहर मोठं होतं, पण मला वाटत होतं की मी या गजबजलेल्या गर्दीत पूर्णपणे एकटा आहे. शहरातला हा पहिला दिवस माझ्यासाठी नवी सुरुवात होती, पण त्याचवेळी अनिश्चिततेने भरलेला. आता त्यात मला इथं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं, पण कुठून आणि कसं हे मात्र अजूनही अनुत्तरित होतं. मी परत स्टेशनवर आलो. आजूबाजूला अजूनही बरीच लोकं होती, पण आता रात्रीचे 10 वाजले असल्याने गर्दी हळूहळू कमी होत चालली होती. तिथेच एका बाकड्यावर चादर अंथरली आणि त्यावर बसून विचार करू लागलो की उद्या काय करायचं. अर्धी रात्र तर असंच बसूनच काढली आणि नंतर कधीतरी थकून झोप लागली. सकाळी 6च्या सुमारास डोळे उघडले. आता परत स्टेशनवर बरीच गर्दी जमली होती. पाठीमागे असलेल्या नळाजवळ जाऊन तोंडावर पाणी मारलं आणि थोडा ताजातवाना होऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. दिवसभर कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकलो. प्रत्येक दुकानात जाऊन विचारत होतो, साहेब, काही काम मिळेल का? पण कोणीच होकार देईना. प्रत्येक ठिकाणी नकार ऐकून हताश झालो. संध्याकाळ होईपर्यंत भटकतच होतो. तेव्हा एका मोठ्या दुकानाजवळ एक ट्रक उभा दिसला. ट्रकजवळ एक कोट घातलेला माणूस उभा होता. मी त्याच्याकडे जाऊन विचारलं, साहेब, काही काम मिळेल का? तो माणूस काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, गाडी खाली करायचं काम आहे, करशील का? मी पटकन म्हणालो, होय साहेब, नक्की करेन. तिथेच उभ्या ट्रकमध्ये धान्याने भरलेल्या गोण्या होत्या. त्यांनी मला काम समजावलं आणि बाजूला उभ्या असलेल्या जुन्या फाटलेल्या कपड्यातल्या माणसाकडे बोट दाखवत सांगितलं, हा पांडू आहे, तुला सगळं शिकवेल. पांडूने माझ्याकडे पाहून हसतच विचारलं, भाऊ, घाबरलास काय ट्रक पाहून? तो म्हणाला, काम सोपं आहे, टेन्शन मतले. मी म्हटलं, ठीक आहे, शिकवशील तर नक्की करतो. पांडू आणि मी आता ट्रकमधून गोण्या उतरवायला सुरुवात केली. ट्रक अर्धाच भरलेला होता, पण काम खूप जड होतं. पांडू तर एवढा सराईत होता की गोण्या उतरवण्यात त्याला काहीच त्रासच होत नव्हता.
माझ्या बाबतीत मात्र पहिल्या काही गोण्या उचलतानाच अंग थकून गेलं. तरीही हळूहळू त्याच्या मार्गदर्शनाने मी ते काम शिकून घेतलं. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत पांडू आणि मी सगळ्या गोण्या खाली उतरवल्या. काम संपल्यावर दुकानाच्या शेटने माझ्या हातात 500 रुपयांची नोट ठेवली. ती नोट पाहून मी खूप खुश झालो. फक्त 4 तासांच्या कामाचे 500 रुपये मिळाले होते. पण काम खूप मेहनतीचं होतं. अंगदुखीने मी पुरता त्रस्त झालो होतो. पैसे घेतल्यावर मी परत स्टेशनकडे आलो. भूक खूप लागली होती. स्टेशनच्या बाहेर एक वडापावचा गाडा दिसला. तिथं पोहोचल्यावर कळलं की गाडा बंद झाला होता. गाड्याजवळ एक साधारण 30-32 वयाची बाई उभी होती. मी तिला विचारलं, "अहो, काही आहे का खायला?" ती म्हणाली, "नाही बाबा, आता रात्रीचे 10 वाजलेत. सगळं संपलंय. काही मिळणार नाही." तिचं उत्तर ऐकून माझा चेहरा अगदी उतरला. भूक लागलेली होती, पण आता काही खायला मिळणार नव्हतं. तिथून हताशपणे निघालो आणि इतर ठिकाणी काही मिळतंय का पाहू लागलो. पण 10 वाजता सगळी दुकानं बंद झालेली होती. या रात्री मला शहरातलं वास्तव कळलं. इथे जगणं सोपं नाही, पण जगायचं तर संघर्ष करणं आवश्यक आहे. मी तिथेच इकडे तिकडे फिरत होतो आणि ती बाई माझी अवस्था दुरून पाहत होती. काही वेळाने तिनेच मला आवाज दिला, "अहो, इकडे या." मी तिच्याकडे गेलो तेव्हा तिने सांगितलं, "बरं ठीक आहे, तुमच्यासाठी काही पाववडे बनवून देते." मी तिला लगेच म्हणालो, "हो, कृपया बनवून द्या. खूप आभार मानतो तुमचे." तिच्या वडापावच्या गाड्याजवळ उभा राहिलो. तिने बंद केलेला गॅस परत सुरू केला. कढईत तेल टाकलं आणि तेल गरम होण्यासाठी 5 मिनिटं थांबली. त्या वेळात तिने बेसनाच्या पिठात पाव बुडवले. माझी अवस्था एवढी वाईट होती की उभं राहणंही कठीण झालं होतं. पण कसंबसं उभं राहून थांबलो. तिने 2 पाववडे पटकन तळून काढले आणि त्यासोबत 2 मिरच्या कागदात गुंडाळून मला दिल्या. मी पाववडे खाऊ लागलो. खूपच उपाशी होतो. अशक्त झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे पाववडे खाल्ल्यानंतर शरीरात थोडी ताकद आल्यासारखं वाटलं. थोडं पोट भरलं आणि जीवाला थोडा दिलासा मिळाला. ती बाई तिथेच उभी होती. मी तिला पुन्हा विचारलं, "अजून मिळतील का?" तिने हसत उत्तर दिलं, "हो, मिळतील." परत 2 पाववडे तळून मला दिले आणि कागदात 2 मिरच्या ठेवून पुढे केले. मी तिसरा पाव खाऊ लागलो तेव्हा ती बाई तिचं सामान आवरायला लागली. ती म्हणाली, "आज आधीच उशीर झाला होता आणि आता तुमच्यामुळे तर अजून जास्त उशीर झाला." मी तिच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहत होतो. तिच्या हातात कमालीची चपळता होती. ती प्रत्येक गोष्ट पटापट उरकत होती. गरम तेल काढून डब्यात ओतलं, गरम कढई कापडात धरून बाजूला ठेवली आणि गाड्याजवळचं सामान एकत्र करायला लागली. काही मिनिटांतच तिने सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि गाडी आवरली. माझेही पाववडे संपले होते. मी तिला विचारलं, "किती पैसे झाले तर?" ती म्हणाली, "जास्त नाही, 40 रुपये द्या फक्त." मी माझ्या खिशातून पैसे काढले, पण मात्र माझ्याकडे 40 रुपये सुट्टे नव्हते. तेव्हा तिला मी 100 रुपयांची नोट दिली. तिने माझ्या हातातून नोट घेतली आणि थोडीशी वळली. तिने माझ्याकडे पाठ करून तिच्या छातीजवळ हात नेला. बऱ्याच स्त्रिया जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणाहून तिनं पाकिट काढलं. त्या पाकिटातून तिने सुट्टे पैसे काढून माझ्या हातावर दिले. मी ते पैसे न मोजता सरळ खिशात ठेवले आणि तिथून निघू लागलो. तीही तिचा गाडा लोटू लागली. गाडा जड असल्यामुळे तो लोटताना तिला खूप कष्ट होत होते. तिच्या चेहऱ्यावरची जिद्द मला स्पष्ट दिसत होती. हळूहळू तिने गाडा पुढे नेला. ती माझ्यापासून काही अंतरावर गेल्यावर तिनं एकदा मागे वळून पाहिलं. तिची आणि माझी नजर एकमेकांना भिडली. मी मात्र लगेच नजर चुकवली आणि शरमून बाजूला मान वळवली. ती निघून गेली आणि मी रात्रीच्या निवाऱ्याचा विचार करत इकडे तिकडे परत भटकू लागलो. काही अंतरावर स्टेशन होतं म्हणून मी परत रेल्वे स्टेशनवर गेलो. काल जिथे झोपलो होतो त्याच पाकड्यावर जाऊन बसलो. आजूबाजूला खूप गडबड चालू होती. कोणीतरी स्पेशल ट्रेन येणार असल्यामुळे गर्दी झाली होती. काही वेळाने ट्रेन आली आणि लोक त्यात कोंबले गेले. नंतर स्टेशन शांत झालं आणि माझा बाकड्यावरच डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा थोडा प्रकाश पडला होता. मी बॅग उघडून चादर नीट घडी करून आत ठेवली आणि स्टेशनच्या बाहेर पडलो. रस्त्यावरच्या दुकानांपैकी बरीच दुकानं अजून बंद होती. मी एका दुकानाच्या पायथ्याशी जाऊन बसलो आणि 10 वाजण्याची वाट पाहू लागलो. दिवस उजाडताच दुकानं हळूहळू उघडायला लागली. मी प्रत्येक दुकानात जाऊन कामासाठी विचारू लागलो, पण कुठेच काम मिळालं नाही. भूक लागली होती म्हणून एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो आणि नाश्ता मागवला. पोटभर खाल्ल्यावर बिल भरायला काउंटरवर गेलो. खिशात हात घातला तर पाकिट सापडलं नाही. मी पुरता घाबरलो. दुसऱ्या खिशात शोधलं, बॅगेत पाहिलं, पण पाकिट कुठेच सापडलं नाही. तेव्हा लक्षात आलं की काल रात्रीच पाकिट चोरीला गेलं आहे. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. हॉटेलमधल्या काउंटरवरचा माणूस माझ्याकडे संशयाने पाहत होता. मी त्याला म्हणालो, "साहेब, माझं पाकिट हरवलं आहे. मी पैसे देऊ शकत नाही." तो चिडून म्हणाला,
हे भाऊ, नाटक करू नका, तुमचं बिल 70 रुपये झालंय, लवकर पैसे द्या आणि निघा. असं नाटक करणारे खूप पाहिले आहेत. मी त्याच्याकडे विनंती केली, साहेब, खरंच माझं पाकीट हरवलं आहे. मी उद्या येऊन तुमचे पैसे नक्की देतो. तो थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, ठीक आहे, उद्या पैसे देऊन जा. पण हे लक्षात ठेवा, आता दुसऱ्यांदा कधी नाटकं करू नका, नाहीतर भांडी घासवायला बसवेन. त्याच्या त्या बोलण्यामुळे माझं मन खट्टू झालं. माझ्या पाकिटात 5,000 रुपये होते. त्यातून मी काही रुपये खर्च करून भाड्याने खोली घेण्याचा विचार केला होता. पण आता पाकीट हरवलं असल्यामुळे शहरात कुठेतरी दिवस काढण्याशिवाय पर्याय नव्हता. माझं स्वप्न आणि योजनाही आता हवेत विरून गेल्या होत्या. संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे फिरलो, काम शोधत राहिलो, पण काहीच हाताला लागलं नाही. आता मला आठवलं की काल जिथे गाडीचा माल खाली करण्याचं काम मिळालं होतं तिथे जाऊन बघूया. तिथे गेलो तर परिसर सुनासुना होता. कोणीच दिसत नव्हतं. पण एका कोपऱ्यात पायरीवर पांडू बसलेला दिसला. मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं, हो दादा, काल गाडी खाली करण्याचं काम मला मिळालं होतं, आजही मिळेल का काही काम? तो म्हणाला, अरे भाऊ, रोज नसतं ते, पण उद्या मात्र मालकाची गाडी येणार आहे. तू जर वेळेवर आलास तर तुला नक्कीच काम मिळेल. संध्याकाळी 7ला इथं ये, माझी गॅरंटी आहे, काम मिळेल. त्याच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला. रात्र झाली, 8 वाजले. मी अजूनही इकडे तिकडे फिरत होतो. पोटाला तर खूप भूक लागली होती, पण माझ्याकडे काही खाण्यासाठी पैसेही नव्हते. भटकत भटकत परत स्टेशनच्या दिशेने गेलो. दुरूनच त्या बाईचा गाडा दिसला. तिच्या गाड्याजवळ काही मुलं वडापाव खात होती. मी थोडं अंतर राखून उभा राहिलो. विचार करू लागलो, तिला विचारू का काही खायला देणार का उधार? दिलं तर बरं, नाही दिलं तर माझं नशीब. पण मुलं तिथून निघून जाईपर्यंत थांबायचं ठरवलं. 10 मिनिटांनी ती मुलं तिथून गेली. मी हळूहळू तिच्या गाड्याजवळ गेलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, बोला, काय हवं आहे? आज मस्त सँडविचही गरम आहेत, किती देऊ? मी काहीच बोललो नाही. ती परत म्हणाली, काय रे, खायचं नाही का? मी हलकेच म्हणालो, हो खायचं आहे, पण. मी वाक्य अर्ध्यावरच थांबवलं. ती म्हणाली, पण काय? मी हळू आवाजात म्हणालो, माझ्याकडे पैसे नाहीत. ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, काय पैसे नाहीत? मी सांगायला लागलो, हो, काल माझं पाकीट चोरीला गेलं. त्यात 5,000 रुपये होते. माझं नशीबच खोटं. ती काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, बरं ठीक आहे, काय खायचं आहे सांगा. मी थोडा खजील झालो आणि म्हणालो, मी तुमचे पैसे नक्की देईल. असं नाही की फुकटात खाईन आणि पैसे देणार नाही. ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, हो, मला माहीत आहे, तुम्ही परेशानीमध्ये आहात. अहो, टेन्शन नका घेऊ, दिलेत तर दिलेत, नाही दिलेत तरी काही हरकत नाही मला. सांगा काय देऊ? तिचं एवढं मन मोठं पाहून मी खूप भारावलो. तिने मला 2 सँडविच आणि 1 वडापाव दिला. तिच्या हातची चव अप्रतिम होती. मी ते पदार्थ चवीने खाल्ले. काही वेळातच सगळं संपवलं आणि कागद कचऱ्याच्या डब्यात टाकला. मी तिला परत दिलासा देण्यासाठी म्हणालो, मी तुमचे पैसे उद्या नाही तर परवा नक्की देतो. ती हसत म्हणाली, हो, काही हरकत नाही, मला तेवढी माणुसकी आहे. त्या बाईच्या माणुसकीमुळे माझं मन भरून आलं. त्या रात्री मला पहिल्यांदाच वाटलं, या शहरात अजूनही चांगली माणसं आहेत. पुढे तिनं विचारलं, तुमचे पाकीट कुठे चोरीला गेलं? मी उत्तर दिलं, काल स्टेशनवर झोपलो होतो, तिथेच माझं पाकीट चोरीला गेलं. म्हणजे तुम्ही नवीनच आलाय का इथे शहरात? हो, मी नवीनच आलो आहे या शहरात. कामासाठी आलो होतो, पण 2 दिवस झाले कुठेच काम मिळालं नाही. मी थोडासा थांबलो आणि पुढे सांगितलं, माझं शिक्षणही झालं नाही, त्यामुळे कुठे चांगल्या ठिकाणी ऑफिसमध्ये नोकरी मिळणं तर शक्यच नाही. ती संवेदनशीलतेने माझं बोलणं ऐकत होती. रात्रीचे 9 वाजले. तिच्या गाड्याजवळ अधूनमधून काही लोक येत होते आणि त्यांना हवं ते खाऊन जात होते. मी तिथेच उभा होतो. आता तिचीही घरी जाण्याची वेळ झाली असावी. ती गाडा आवरायला लागली आणि गाडा ढकलत निघू पाहत होती. मी कृतज्ञतेने विचारलं, तुमचा हा गाडा लोटणं तुम्हाला झेपत नाही? तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. ती थोडीशी हसली आणि म्हणाली, नाही नाही, मला रोजची सवय आहे, नेते मी आरामात हा गाडा घरी. हळूहळू लोटत लोटत ती एवढं कष्टाचं काम करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर थकवायचं चिन्हही नव्हतं. मला ते खूपच आश्चर्य वाटत होतं. ती गाडा लोटायला लागली, पण मी पुन्हा म्हणालो, तुमची इच्छा असेल तर मदत करू शकतो. ती थोडी विचारात पडली आणि म्हणाली, बरं ठीक आहे. आता आम्ही दोघे गाडा लोटायला लागलो. ती मला दिशा सांगत होती आणि मी तिच्या सांगण्यानुसार गाडा नेत होतो. थोडं पुढं गेल्यावर तिने सांगितलं, बस इथेच थांबवा. मी थांबलो. कदाचित तिथेच तिचं घर असावं. ती डाव्या बाजूला बोट दाखवत सांगितलं तिने, हो, इथेच राहते मी. मी तिच्या घराकडे पाहिलं. तिचं घर अगदी साधं होतं. आम्ही गाडा भिंतीच्या शेजारी उभा केला
आणि तिने एका फडक्याने त्याला झाकलं. मी बोललो, चला आता निघतो. ती म्हणाली, बरं ठीक आहे. मी मागे वळून जायला लागलो. काही पावलं टाकली, तेवढ्यात तिने आवाज दिला, अहो थांबा. मी वळून पाहिलं तर ती हाताने इशारा करत मला बोलावत होती. मी परत तिच्या घराकडे जवळ गेलो. ती दरवाजात उभी होती. तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात, चहा तरी घ्या. नको नको, उशीर झाला आहे बराच. पण तिनं परत आग्रह केला. त्यामुळे मी जायला हवं माझ्या अंतर्मनानं मला परवानगी दिली. तिच्या आग्रहामुळे मी घरात गेलो आणि खुर्चीवर जाऊन बसलो. इकडे तिकडे नजर फिरवत होतो. तिचं घर म्हणजे एकच खोली होती. त्या खोलीत पलंग होता, काही उपयोगी सामान होतं. एका कोपऱ्यात अंघोळ करण्याची सोय केली होती, तर दुसऱ्या कोपऱ्यात स्वयंपाकासाठी गॅस ठेवला होता. मी खुर्चीवर बसून होतो. शेजारी पाहिलं तर पलंगावर एक 5-7 वर्षांची छोटी मुलगी झोपली होती. तिला पाहून मनात विचार आला, हीच कदाचित तिची मुलगी असावी. पण तिचा पती कुठे आहे हा विचार मनात तर आला, पण मी तिला काही विचारलं नाही. ती पाण्याच्या हंड्याजवळ गेली. तिने पाण्याचा ग्लास भरला व माझ्याकडे येऊन मला पाणी दिलं. मी तो ग्लास घेतला आणि गुळण्या करण्यासाठी बाहेर जाणार होतो. तेवढ्यातच ती मला म्हणाली, अहो बाहेर नका करू, इथेच मोरीत करा. मी तिच्या सांगण्यावरून मोरीजवळ गेलो. 2 घोट पाण्याने गुळण्या केल्या आणि उरलेलं पाणी पिऊन टाकलं. नंतर तिने तो रिकामा ग्लास माझ्या हातातून घेतला. परत मी त्याच खुर्चीवर जाऊन बसलो. तिने विचारलं, तुम्हाला चहा गोड हवा की फिका? कसाही चालेल. बरं, मी माझ्यासाठी गोड बनवते, तुम्हालाही गोड चालेल ना? हो हो, काही हरकत नाही. काही वेळातच तिचा चहा तयार झाला. तिने कपबशी भरून चहा माझ्या हातात दिला. चहाचा 1-2 घोट घेतला तर चहा खूपच चविष्ट होता. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, चहा खूप छान झाला आहे. ती गालात हसली आणि माझ्यासोबतच चहा पिऊ लागली. चहा संपवून मी उठलो, माझी बॅग घेतली आणि म्हणालो, धन्यवाद चहाबद्दल. तिने स्मितहास्य केलं आणि विचारलं, आता कुठे जाणार तुम्ही? मी म्हणालो, रात्री कुठे जाणार मी, झोपायला रेल्वे स्टेशन आहेच की. पण खरी गोष्ट अशी की तिथे काय चोरीला जाईल याचा काही भरोसा नाही. पण आता मात्र माझ्याकडे तसं चोरीला जाण्यासारखं काहीच नाही आहे. असं म्हणून मी खोटं खोटं हसलो. माझं बोलणं ऐकून ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही इथे माझ्या घराच्या बाहेर ओट्यावर झोपू शकता. तिने हे सुचवल्यावर मला खूप आनंद झाला. मी म्हणालो, हो हो चालेल, तुमचे खूप उपकार होतील. ती घराच्या एका कोपऱ्यातून 2 चादरी आणि 1 उशी घेऊन आली. त्या चादरी आणि उशी मी लगेचच बाहेर ओट्यावर अंथरल्या. मी म्हणालो, तुमचे खूप आभार. आता तुम्ही दरवाजा बंद केला तरी चालेल. ती हसली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला. मी ही चादरीवर लोळलो. काही वेळ झोप लागतच नव्हती, पण दिवसभराच्या थकव्यामुळे कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी मला जाग आली. ती तिच्या आवाजाने आणि हलवण्याने माझे डोळे उघडले. ती म्हणाली, उठा, चला ब्रश वगैरे करा. मी खडबडून उठलो आणि माझं सामान आवरायला लागलो. तिने मला कोलगेट दिलं. ब्रश केल्यावर ती म्हणाली, जर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर तुम्ही माझ्या घरातल्या मोरीत करू शकता. हो ठीक आहे, तुमचे खूप आभार. तुम्ही माझी एवढी मदत करताय, मी तुमचा खूपच ऋणी राहीन. ती हसून म्हणाली, असं काही नाही, आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी मदत करायलाच हवी. एकमेकांना मदत केल्यामुळेच हे जग टिकून आहे. तिचं साधंपण, मनापासून बोलणं मला खूप भावलं. मी बाहेर थांबते, तुम्ही फटाफट आंघोळ करून घ्या. मग तिने कपाटातून एक टॉवेल काढला आणि माझ्या हातात दिला. मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा जाणवलं की ती नुकतीच आंघोळ करून आली असावी. कारण काल तिच्या अंगावर जी साडी होती ती साडी नव्हती. आज तिच्या अंगावर नवीन साडी होती. तिचा चेहराही काहीसा उजळ दिसत होता. कदाचित हलकासा मेकअप तिने केला असावा. तिचे नीट विंचरलेले केस आणि ताजेतवाने दिसणारा चेहरा तिच्या वयाचा काहीसा भ्रम निर्माण करत होता. जणू ती आधीपेक्षा अधिक तरुण वाटत होती. मी त्या छोट्या मोरीत जाऊन आंघोळ केली तेव्हा ती बाहेर निघून गेली होती. काही मिनिटातच मी आंघोळ करून कपडे घातले आणि तिला आवाज दिला. ती आत आली आणि परत तिनं 1 कप चहा बनवून मला दिला. चहा देत असताना ती विचारू लागली, अहो तुमचं नाव काय? माझं नाव सुनील आहे. ती म्हणाली, अच्छा, छान नाव आहे. चहा संपवून मी माझी बॅग उचलली आणि निघायला लागलो. बघतो आता कुठेतरी काम मिळालं तर. कुठे काम करणार तुम्ही? आता जिथे मिळेल तिथे करेल. माझ्याकडे फार पर्याय नाहीत. जे काम मिळेल ते मी करणार आहे. ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, बरं ऐका ना, जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही माझ्या वडापावच्या गाडीवर मला मदत करू शकता. हे ऐकून मला खूप आनंद झाला. हो हो, काही हरकत नाही मला. मला तर खूप आवडेल. तुम्ही सांगाल ते काम मी करेल. ती म्हणाली, ठीक आहे,
मग आजपासूनच करा. हो नक्कीच. मी तिला विचारलं, तुमचं नाव कळू शकेल का? ती हसली आणि म्हणाली, माझं नाव अरुणा आहे. तिने सांगितल्याप्रमाणे दुपारी 12 वाजेनंतर आम्ही गाडा घेऊन तिच्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचलो. ती मला लहान सहान कामं सांगत होती. ती मी मन लावून करत होतो. काम फटाफट होत होतं. त्यामुळे तीही थोडी मोकळी झाली होती आणि गिराईकही बऱ्यापैकी येत होतं. संपूर्ण दिवसभर मी तिला मदत केली. संध्याकाळी 9 वाजता आम्ही सगळं आटपून घरी आलो. घरी पोहोचल्यावर दोघं फ्रेश झालो आणि ती स्वयंपाक बनवू लागली. मी तिच्या खोलीतील पलंगावर बसलो होतो. मी तिला विचारलं, काल ती छोटी मुलगी इथे होती, आज दिसत नाहीये. ती म्हणाली, हो, ती माझीच मुलगी आहे, पण ती आज माझ्या लांबच्या चुलत बहिणीकडे गेली आहे. माझ्या मनात उत्सुकता होती म्हणून मी विचारलं, अरुणाजी, जर हरकत नसेल तर मी तुम्हाला काही विचारू का? हो, विचारा ना. तुमचे पती कुठे आहेत? हे ऐकल्यावर तिचा चेहरा गंभीर झाला. ती तिथेच उभी राहून पोळ्या लाटत होती, पण तिच्या हालचाली मंदावल्या. माझ्या मनात आलं की मी चुकीचा प्रश्न विचारला असावा. काही वेळाने ती जड आवाजात म्हणाली, माझे पती मला सोडून गेलेत. माझ्या तोंडून सहजच निघालं, सॉरी, माफ करा, मी ते असंच विचारलं, मनात आलं म्हणून विचारलं. त्यावर ती हसत म्हणाली, काही हरकत नाही, साहजिकच आहे, कोणीही विचारेल, याचं मला वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. ती खूप मोकळेपणाने म्हणाली. आता तिचा स्वयंपाक तयार झाला आणि आम्ही दोघांनी त्या छोट्याशा खोलीत खाली बसून मांडी मारून जेवण केलं. बटाट्याची भाजी आणि पोळ्या तिने बनवल्या होत्या. तिच्या हाताला अतिशय रुचकर चव होती. बटाट्याची भाजी साधी असली तरी ती खूप चविष्ट बनली होती. कितीतरी दिवसांनी मी पोट भरून जेवण केलं. तिने देखील मला जेवण वाढायला कमी केली नाही. जेवण झाल्यावर तिने जेवणाचे भांडे उचलले आणि ज्या छोट्या मुरीत मी सकाळी आंघोळ केली होती तिथेच तिने भांडे घासायला सुरुवात केली. मी आता तिला म्हणालो, मी झोपतो आता बाहेर. तिने दिलेली चादर आणि उशी घेऊन मी बाहेर अंतरून तिथेच लोळलो. दुसऱ्या दिवशी सगळं आटपून गाडा घेऊन आम्ही निघालो. कालसारखं दोघे परत वडापावच्या गाडीवर कामाला लागलो. आज गिराईक थोडं कमीच येत होतं. मी तिला म्हणालो, अरुणाजी, तुम्ही फक्त वडापाव आणि सँडविचच बनवता का? जास्त काही ट्राय करत नाहीत वाटतं. होय सुनीलजी, ते असं आहे की नाही चाललं तर उगाच नुकसान होईल. मी तुम्हाला काही सुचवू का? हो, बोला ना. जर आपण इथे इडली आणि डोसा पण बनवला तर विक्री होऊ शकते का? पण इडली आणि डोसा बनवायला मला येत नाही. ती म्हणाली, अरुणाजी, मला इडली डोसा बनवता येतो. मी खूप सराईत आहे त्यात. जर तुमची परवानगी असेल तर आपण उद्या ते ट्राय करू शकतो. हो, नक्कीच करू. बरं सुनीलजी, त्यासाठी आपल्याला काही नवीन सामानही लागेल. हो ना अरुणाजी? बरं, तुम्ही यादी बनवा आणि जे काही सामान लागेल ते आणून घ्या. ती म्हणाली. तिने मला काही पैसे दिले आणि मी जवळच्या किराणा दुकानावरून इडली आणि डोशासाठी लागणारा सगळा सामान घेतला. इडली आणि डोशाचे पीठही भिजू घालून दिलं. तिने मला पूर्ण परवानगी दिली होती आणि मला जे पाहिजे ते मी करत होतो. दिवसभर तिचं वडापाव सँडविच बनवणं आणि विकणं चालू होतं. मध्ये मध्ये मी तिला मदतही केली आणि सोबतच इडली आणि डोशाची तयारीही करून ठेवली. संध्याकाळी 9 वाजता आम्ही सगळं सामान लपेटून घरी आलो. कालसारखं तिने स्वयंपाक केला आणि जेवण करून मी बाहेर झोपू लागलो. तेव्हा ती म्हणाली, अहो सुनील, तुम्ही असं बाहेर झोपता, मला बरं नाही वाटत. मी म्हणालो, काही हरकत नाही, मला सवयच आहे. शेतात झोपतो की आम्ही बाहेर निवांत. आणि तसंही बाहेर झोपणं काही एवढं पण वाईट नाही आहे. खूप छान हवा येते बाहेर. तिने थोडा विचार केला आणि मग म्हणाली, तुमचं खरं आहे, पण तसं नाही. मला ते योग्य वाटत नाही सुनील. जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही घरात झोपू शकता, पलंगावर झोपा. मी खाली झोपून ॲडजस्ट करेल. मी नकार दिला. नको नको, मला खाली झोपायचं आहे. तुम्ही माझ्यामुळे तुमच्या सवयीत बदल करू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल आणि दुसरी समस्या उभी राहू शकते. तिच्या गालात हसू आलं आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. पण मग ती म्हणाली, हो, पण 2 मिनिटं थोडं बाहेर जाता का? हो ठीक आहे. मी घराच्या बाहेर निघालो आणि तिने दरवाजा लोटून घेतला. 2 मिनिटं मी बाहेर उभा राहिलो आणि नंतर तिने दरवाजा परत उघडला आणि म्हणाली, या आतमध्ये. मी आत गेलो आणि तिच्याकडे साहजिकच लक्ष गेलं. तिने साडी बदलली होती आणि आता फिकट चॉकलेटी रंगाचा गाऊन घातला होता. बरं ठीक आहे, झोपू आता, तीच म्हणाली. ती पलंगावर जाऊन झोपी गेली आणि मी तिथे खाली जमिनीवर मस्तपैकी आडवा झालो. थकल्यामुळे झोप लगेचच लागली. सकाळी जेव्हा मला जाग आली तर अरुणा माझ्या खांद्याला हात लावून मला उठवत होती. खडबडून मी जागा झालो आणि उठून बसलो. ती म्हणाली, उठा, 8 वाजले आहेत. भिंतीवर घड्याळाकडे मी पाहिलं तर 8 वाजले होते. मग मी परत माझं आवरायला सुरुवात केली. आंघोळ वगैरे केली
तेवढ्यातच अरुणाने जेवणही बनवून टाकलं होतं. ती नाश्ता वगैरेच्या भानगडीत पडत नसायची. डायरेक्ट भाजीपोळी करून मोकळी व्हायची. मग आता कालचं इडली आणि डोश्याचं भिजवलेलं पीठ आणि लागणारं सामान व्यवस्थित गाड्यावर ठेवून आम्ही दोघं गाडा घेऊन नेहमीच्या जागेवर पोहोचलो. मी डोसा बनवायला सुरुवात केली तसे दुपारचे 2-3 वाजले. पण मात्र इडली डोसा खाणारे एवढे गिराईक येत नव्हतं. मला कळत नव्हतं की गिराईक का येत नाहीये. तेव्हा संध्याकाळी मला लक्षात आलं, अरे लोकांना तर माहीतच नाहीये की इथे इडली डोसा देखील मिळतो. मी ती गोष्ट अरुणाला सांगू लागलो. अहो अरुणा, आपण इडली डोसा तर बनवला आहे, पण लोकांना कळायलाही हवं की आपण इडली आणि डोसा देखील बनवतो. ती म्हणाली, हो तुम्ही खरं सांगताय. मग तेव्हाच मी तिच्याकडून काही पैसे घेतले आणि एका प्रिंटिंग प्रेसवरून इडली आणि डोशाचं छान पोस्टर बनवून आणलं. आम्ही ते पोस्टर आमच्या गाड्यांच्या समोर लावलं. संध्याकाळी ते पोस्टर पाहून बरेच गिऱ्हाईकं वाढले होते. इडली आणि डोशाचं पीठ तर काही वेळातच संपलं. लोकांना मी बनवलेला इडली आणि डोसा खूपच आवडला. अरुणा देखील खूप खुश झाली. ती मला म्हणाली, सुनीलजी, मला असं वाटत होतं की लोक इडली आणि डोसा खायला येणारच नाहीत आणि आपण एवढं बनवलेलं सामान वाया जातं की काय. पण तुमच्या पोस्टर लावण्याची आयडिया एकच दिवसात यशस्वी ठरली. आणि बघा ना, आपलं सगळं इडली आणि डोशाचं पीठ संपलं. अजून वडापाव आणि सँडविच विकायचे बाकी होते. ते विकणं आम्ही चालू ठेवलं. 8 वाजता आज लवकरच सगळं सामान आवरून अरुणा आणि मी घराला निघालो. घरी आल्यानंतर आम्ही चहा पाणी करून दोघं फ्रेश झालो. तेव्हा मी अरुणाला म्हणालो, अरुणा, आपल्याला आता उद्याची तयारी परत करावी लागेल आणि आता आपण थोडं जास्त इडली आणि डोशाचं पीठ बनवायचं. हो चालेल. सुनीलजी, ऐका ना, आज तुमच्या हाताची इडली आणि डोसा लोकांना किती आवडलेत. काही लोक तर डबल घेत होते. त्यावर मी हसतच तिला उत्तर दिलं, हो ना अरुणा, खरंच आवडलं वाटतं लोकांना माझ्या हातचं. आम्ही दोघेही खूप खुश होतो. मग काही वेळाने अरुणा म्हणाली, थोडं 5 मिनिटं बाहेर थांबता का? हो हो. आणि लगेचच मला कळलं तिला कपडे बदलायचे असतील. मी दरवाजा उघडून 5 मिनिटं बाहेर उभा राहिलो. आज काहीतरी वेगळंच वाटत होतं. 5 मिनिटांनी अरुणाने दरवाजा उघडला आणि परत मला आत बोलावलं. मी आत गेलो आणि पाहिलं तर अरुणाने तोच गाऊन घातला होता जो तिने काल घातला होता. तो गाऊन तसा तिच्यावर खूप खुलून दिसायचा. मी तिच्याकडे काही वेळ पाहतच राहिलो. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तिनेच मला विचारलं, काय झालं, असं काय बघताय? मी फक्त असं केलं, पण माझ्याने मात्र राहवलं नाही आणि मीच विचारलं, अरुणा, तुम्ही हा गाऊन कालच घातला होता ना, आजही तोच घातला? ती म्हणाली, हो मला आवडतो हा गाऊन म्हणून. पण तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. बरं असो. माझ्या मनात परत एक विचार आला आणि मी तिला विचारलं, अरुणा, उद्याचं काही सामान लागणार असेल तर सांगा, मी लगेचच जाऊन घेऊन येतो. तिने काही पैसे माझ्याकडे दिले आणि मी ते सामान घेण्यासाठी बाहेर पडलो. सर्व सामान खरेदी केल्यानंतर मला एक कपड्याचं दुकान दिसलं. आपसुकच माझे पाय त्या कपड्याच्या दुकानात शिरले. तिथून मी अरुणासाठी एक सुंदर वस्त्र घेतलं आणि परत घरी आलो. अरुणाच्या घरी आल्यावर आणलेलं सगळं सामान घरात ठेवून ती म्हणाली, चला स्वयंपाक तयार आहे, जेवण करून घेऊ, मग उद्याची तयारी करू आणि झोपूयात आज लवकरच. अरुणाने आम्हा दोघांसाठी जेवण वाढलं. स्वयंपाकात तर ती एकच नंबर होती. आजही तिने जेवण खूप रुचकर आणि स्वादिष्ट बनवलं होतं. जेवण झाल्यावर अरुणानेच मी आणलेलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. इडलीसाठी लागणारे सामान तिने बाहेर काढलं आणि तिच्या हातात एक पिशवी देखील लागली. तिने ती पिशवी मला दाखवून विचारलं, याच्यात काय आहे? मी म्हणालो, तुम्हीच बघा काय आहे ते. तिनं पिशवीत हात घालून वस्तू बाहेर काढली. त्यात सुंदर असं फिक्कट आकाशी रंगाचं कापड होतं. तिने ते बाहेर काढलं आणि मोकळं केलं. ते पाहिल्यानंतर तिच्या ओठांवर आणि गालावर स्मित हास्य झळकलं. माझ्याकडे पाहून म्हणाली, बाई ग, हे काय आणलं? तिने उभं राहून ते कापड पूर्ण मोकळं केलं आणि दोन्ही हातात पकडलं. पाहिलं तर तो गाऊन होता. तेव्हा लगेचच ती म्हणाली, अहो याची काय गरज होती? मी म्हणालो, गरज होती ना, म्हणूनच तर आणला आहे. आता मात्र तिच्याकडे बोलायला काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. ती त्या गाऊनकडे पाहतच राहिली. मी म्हणालो, काय झालं अरुणा, आवडलं नाही का तुम्हाला? नाही तसं नाही, पण हे आणायची एवढी काही गरज नव्हती. ती असं बोलल्यावर मी थोडा चेहरा नाराज करून खाली दुसऱ्या सामानाला हात लावून चाचपडू लागलो. तिला ते लगेचच कळालं. अहो तसं नाही, माझ्या म्हणण्याचं कारण असं आहे की नंतर कधी आणला असता. बरं ठीक आहे, तुम्ही आणलात ना माझ्यासाठी, तर आवडला मला, थँक्यू, ती म्हणाली.
ते ऐकून माझं मन आनंदाने अगदी गदगदून आलं. मी लगेचच म्हणालो, अरुणा, घालून पहा ना, मग हा गाऊन बरोबर येतो का तुम्हाला? हे ऐकून ती खूपच लाजली आणि लाजून तिने तिची मान खाली केली. मला ते कळालं, ती खूपच लाजत होती. तेव्हा मीच म्हणालो, बरं 2 मिनिटं मी बाहेर जातो, लवकर करा. मग आपल्याला उद्याची तयारी पण करायची आहे. ती फक्त हूं असं म्हणाली. मी लगेचच उठलो आणि घराच्या बाहेर गेलो. दरवाजा ओढून घेतला. 5 मिनिटं झाल्यावर अरुणानेच मला आवाज दिला, अहो या आत. मला कळालं तिचं झालं असेल. तिच्या काही बोलण्याआधीच मी लगेच दरवाजा उघडला आणि आत आलो. अरुणा मुद्दामच माझ्याकडे पाठ करून उभी होती. कदाचित तिला ही अपेक्षा असावी की गाऊन तिला व्यवस्थित बसलाय की नाही हे जाणून घ्यायची. पण ती लाजत होती. तशी ती खूप साधी होती. असं डायरेक्ट मला विचारणार नाही हे मला कळालं होतं. मीच म्हणालो, अहो अरुणाजी, समोरून पाहू द्या ना. तिने आता तिची मान फिरवली आणि माझ्यासमोर चेहरा करून उभी राहिली. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता, पण गाऊन तिला खूप छान येत होता. अगदी परफेक्ट, ना लहान ना मोठा. तिचं भरगच्च भरलेलं शरीर त्या गाऊनमुळे अजूनच मनमोहक दिसू लागलं. काही क्षणांसाठी माझी नजर तिच्यावर खिळूनच राहिली. कदाचित तिला ते अस्वस्थ वाटलं असावं. तेव्हा तीच म्हणाली, चला चला, उद्याची तयारी करायची ना. मी भानावर आलो आणि मग आम्ही उद्याची तयारी करायला सुरुवात केली. सगळ्या कामाच्या नंतर परत आम्ही आपल्या जागेवर झोपू लागलो. अरुणा पलंगावर झोपली आणि मी खाली जमिनीवर शॉल अंथरून झोपू लागलो. झोपण्याच्या आधी माझ्या डोळ्यासमोर अरुणाचा तो लाल झालेला चेहरा परत परत येत होता. अरुणाच्या पलंगाच्या डाव्या बाजूला मी झोपत होतो. एकदा तिच्याकडे पाहिलं. ती पलंगावर झोपली होती, पण मला दिसत नव्हती. पण तिचा डावा हात पलंगाच्या कोपऱ्यावर होता. तिच्या हाताची बोटं आणि मनगट मला दिसत होतं. अरुणाच्या त्या हाताला पाहून असं वाटलं की तिचा तो गोड हात आपल्या हातात घ्यावा, तिच्या हाताला हळू स्पर्श करून तिच्या बोटात बोटं फिरवावीत. पण माझ्या अंतर्मनाने सांगितलं की हा विचार फक्त कल्पनेपुरताच मर्यादित ठेव. सुनील, कळलं का? मग हळूहळू अरुणाचा तो कोमल हात पाहत पाहतच माझे डोळे आपोआपच बंद झाले. सकाळी अरुणानेच मला उठवलं. तेव्हा मी उठलो. तिची अंघोळ वगैरे सगळं पूर्ण झालं होतं. तिने कालचा गाऊन बदलून आज एक सुंदर मेहंदी रंगाची साडी नेसली होती. माहीत नाही का, पण अरुणाकडे पाहावं असं वाटत होतं. काय झालं होतं ते मला समजतच नव्हतं. तिच्या डोळ्यात मला काहीतरी दिसायला लागलं होतं. जणू काही तिचे डोळे मला काहीतरी सांगत आहेत असं वाटायचं. आता लवकर लवकर तयारी करून आम्ही अरुणाचा गाडा घेऊन आमच्या त्या रोजच्या ठिकाणी पोहोचलो. आज मी सकाळी सगळ्यात आधी इडली आणि डोशाचं जे पोस्टर होतं ते आमच्या गाड्यांच्या समोर योग्य जागेवर लावून दिलं आणि इडली डोसा बनवायला सुरुवात केली. जसे पदार्थ तयार झाले, ग्राहकांची गर्दी सुरू झाली. त्या एरियात नाश्त्यासाठी बाकी सर्व पदार्थ मिळायचे, पण इडली आणि डोसा असे साऊथ इंडियन पदार्थ तिथे मिळत नव्हते. त्यामुळे लोकांसाठी ती चव नवीन होती. शिवाय लवकरच आजूबाजूला कुठे उपलब्ध न होणारे ते पदार्थ होते. त्यामुळे आमच्या गाड्यावर बरीच गर्दी झाली. मीही मग हात उचलून फटाफट पदार्थ बनवू लागलो आणि अरुणा लोकांना वाटू लागले. 2-3 तासातच आमचं सगळं इडली आणि डोशाचं पीठ संपलं. आज गल्ल्यात पैसेही बऱ्यापैकी जमले होते. अरुणा तर जाम खुश होती. मीही खूप खुश होतो. आमच्या मेहनतीला फळ मिळत होतं. आता दुपारी परत मग वडापाव आणि सँडविच बनवायला सुरुवात केली. तेही बऱ्यापैकी विकले जात होते. तेव्हा अरुणा म्हणाली, अहो बघा ना, आजही आपण जे इडली डोशाचं पीठ आणलं ते कमीच झालं. जास्त आणलं असतं तर बघा संपलं असतं की. मी म्हणालो, हो अरुणा, खरं सांगत आहात तुम्ही. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच अरुणा आणि मी गाडा सुरू ठेवला. 7:15 आम्ही आमच्या गाड्याचं सामान लपेटून घरी पोहोचलो. अरुणा खूप खुश होती. ती म्हणाली, अहो 2 दिवस झाले मी माझ्या मुलीला माझ्या चुलत बहिणीकडे सोडून आले आहे. तिला घेऊन येऊ का? हो अरुणा, घेऊन या. आता अरुणा निघून गेली. घरात मी एकटाच होतो. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले आणि आता मी पुढचा प्लॅन बनवू लागलो की कशा पद्धतीने इडली डोशाचा धंदा वाढवता येईल. मला माझ्या आईवडिलांचीही आठवण आली. असं वाटलं की थोडा रिकामा वेळ मिळाल्यावर त्यांना फोन करावा. पण मी ठरवलं की नाही, एवढ्यात नाही. ते मला विचारतील, कुठे नोकरी करतोस सुनील, कुठे राहतोस? तर मी त्यांना काय उत्तर देऊ? ते मला असे 4 प्रश्न विचारतील आणि जर मी योग्य उत्तर दिलं नाही तर माझी आई उगाच माझी चिंता करेल आणि वडील नाराज होतील. त्यामुळे मी आईवडिलांना फोन करण्याचा किंवा निरोप देण्याची ही योग्य वेळ नाही, हे मी मनाशी ठरवलं. काही वेळाने अरुणा तिच्या मुलीला घेऊन घरी आली. अरुणाची मुलगी अगदी गोड दिसत होती. 6 वर्षांची होती ती. घरात आल्यानंतर मी तिच्याकडे पाहून हसलो. ती मात्र थोडी घाबरत होती.
तेव्हा अरुणाने तिला सांगितलं, हे सुनील अंकल आहेत, आपण जी गाडी लावतो ना वडापाव आणि सँडविचची, ते तिथे मदत करतात आपल्याला. मनू खुश होऊन म्हणाली, हो का आई? मी तिला विचारलं, बाळा तुझं नाव काय? तेव्हा ती म्हणाली, माझं नाव मनू आहे. हो का, छान नाव आहे बाळा तुझं. थँक्यू अंकल. अरुणाची मुलगी खूप गोड होती. आता अरुणा आणि मनू दोघी पलंगावर झोपले आणि मी खाली माझ्या रोजच्या जागेवर झोपलो. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही परत आमचा गाडा तिथे नेला. आजही खूप छान धंदा झाला. तेव्हा मी अरुणाला सुचवलं, अहो अरुणा, मला वाटतं इथं खूप गिऱ्हाईक आहे. आपण खूप जास्त इडली आणि डोसे बनवायला हवेत आणि जर जमलं तर एखादा छोटा शॉप भाड्याने घ्यावा. तिथे आपल्याला व्यवस्थित सगळं सेट करता येईल आणि लोकांना बसण्यासाठी थोडी जागाही मिळेल. अरुणालाही माझं हे म्हणणं पटलं. मग जिथे अरुणा गाडा लावायची तिथेच बाजूला एक छोटा गाळा खाली होता. तोच गाळा आम्ही योग्य ते भाडं ठरवून घेऊन टाकला आणि तिथे सगळं सामान शिफ्ट केलं. सगळं सामान व्यवस्थित रचलं. आता आमचं ठरलं होतं की उद्यापासून म्हणजे सोमवारपासून आमचा धंदा तिथे चालवायचा. सोमवारी लवकरच आम्ही दोघं गाळ्यात पोहोचलो आणि मी अरुणाला सांगितलं, आपण एक नवीन जागा घेतली आहे, त्यामुळे सुरुवात देवाच्या पूजेने करावी. म्हणून आम्ही एक छोटासा देवाचा फोटो भिंतीला लावला आणि देवाची पूजा करून आमचा धंदा सुरू केला. इडली डोशाचे पोस्टर आणि सगळं व्यवस्थित तिथे सेट केलं. आमचा धंदा आता खूप जोरात चालू लागला. दिवसेंदिवस विक्री वाढत होती. गिरायकाला आमच्या बनवलेल्या इडली डोशाची चव खूपच आवडायची. त्यामुळे लोक तिथंही खायचे आणि पार्सलही घेऊन जायचे. एके दिवशी अरुणा तिच्या मुलीला घेऊन आमच्या हॉटेलवर आली. ती सुद्धा तिथलं सगळं पाहून खुश झाली. दुपारपर्यंत ती आमच्याबरोबरच होती. त्यानंतर एक बाई दुपारी अरुणाकडे आली. ती अरुणाला पाहून खूप आनंदली आणि मनूने सुद्धा तिला मिठी मारली. अरुणाने सांगितलं, सुनीलजी, हीच माझी चुलत बहीण आशा आहे. आम्ही चुलत असलो तरी अगदी सख्या बहिणीसारख्या आहोत. मी आशाला नमस्कार केला आणि तिनंही मला नमस्कार केला. काही वेळ आशा तिथे थांबली होती. नंतर मग आशा मनूला सोबत घेऊन निघून गेली. मनू आता काही दिवस आशाकडेच राहणार होती. आमचा धंदा छान सुरू होता. आता अरुणा आणि मी आमच्या हॉटेलवर एक मुलगा आणि एक बाई कामावर ठेवले, कारण काम खूप वाढलं होतं. त्यामुळे जास्त लोक कामावर असणं गरजेचं होतं. अरुणा आता जास्त वेळ गल्ल्यावरच असायची. पैसे गोळा करण्यातच तिचा वेळ जायचा आणि आम्ही तिघं बाकीचे दुसरे कामं सांभाळायचो. अरुणा आणि माझं आता खूप चांगलं जमायला लागलं होतं. असं वाटतच नव्हतं की ती माझ्यासाठी परकी आहे. उलट ती माझ्या खूप जवळची वाटत होती. तिचा माझ्यावर आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आमचं कामही खूप फटाफट होत होतं. आम्ही इडली आणि डोशाचा व्यवसाय सुरू करून 1 महिना पूर्ण झाला. ठरल्याप्रमाणे चालू महिन्याच्या शेवटी सगळ्या पैशांचा हिशोब करण्यासाठी आम्ही बसणार होतो. मग महिन्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी जेवण वगैरे आटपून आम्ही पलंगावर बसलो आणि हिशोब सुरू केला. सगळ्या खर्चाचे पैसे कापून आम्हाला निव्वळ 90,000 रुपये नफा झाला होता. एवढा नफा झाल्याचं पाहून अरुणा खूप खुश झाली आणि म्हणाली, सुनीलजी, एवढं आपण कमवू असं वाटलंच नव्हतं. ती खूप आनंदात होती आणि त्याच आनंदाच्या भरात तिनं मला हलकीशी मिठीही मारली. मीही खूप खुश होतो. मी तिला म्हटलं, अरुणा, उद्या तुझ्यासाठी एखादी छानशी साडी घेऊया. ती लगेच म्हणाली, फक्त माझ्यासाठीच कशाला, तुमच्यासाठी नाही का? मी हसत म्हणालो, बरं, तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि मनूसाठीही काहीतरी घेऊ. अरुणा हे ऐकून खूपच खुश झाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रात्र झाली होती. घड्याळात 11 वाजले होते. मी तिला म्हटलं, चला आता झोपूया, उद्या बरीच कामं आहेत. तीही होकार देत म्हणाली, हो बरोबर. मी पलंगावरून खाली उतरलो आणि चादर अंथरायला लागलो. तेव्हा अरुणानं मला थांबवत विचारलं, अहो, मी एक बोलू का? हो बोला ना. ती म्हणाली, तुम्ही रोज खाली झोपता, ते पाहून मला बरं नाही वाटत. मी उत्तरलो, असं काही नाही अरुणाजी, मला सवय आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण ती म्हणाली, मला ते योग्य वाटत नाही. आधी परिस्थिती वेगळी होती, पण आता. तिनं तिचं वाक्य तिथेच थांबवलं. ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण पुढे काही बोलली नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही एवढ्या दिवसांपासून खाली झोपत आहात ना, आज मी खाली झोपते, तुम्ही वर पलंगावर झोपा, अरुणाने ठामपणे सांगितलं. मी तिला म्हणालो, नको अरुणाजी, तुम्हाला उगीच त्रास होईल. ती काही क्षण थांबली आणि मग म्हणाली, बरं, पलंग खूप मोठा आहे, तुम्ही वर झोपू शकता, जर तुमची काही हरकत नसेल तर. तिचं हे बोलणं ऐकून मी पुरता गोंधळून गेलो. हो म्हणू की नाही म्हणू काहीच कळत नव्हतं. माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. पण ती एवढ्या मानाने बोलली होती, त्यामुळे मी तिचा मान ठेवून म्हणालो, नाही अरुणाजी, तुमचं मन खूप मोठं आहे, मला माहीत आहे.
पण तुम्ही वरतीच झोपा, मी खाली झोपतो. मग आम्ही आपापल्या जागांवर झोपायला गेलो. मी माझ्या बिछाण्यावर लवंडलो होतो, पण झोप काही येत नव्हती. कारण इतक्या दिवसांच्या मेहनतीचं एवढं मोठं फळ मिळालं होतं. या विचाराने मनात असंख्य कल्पना उभ्या राहत होत्या. रात्रीचे 12 वाजले असतील तेव्हा मला बाथरूमला जाण्याची गरज वाटली. घराच्या बाहेरच असलेल्या छोट्या बाथरूममध्ये जाऊन परत आलो तर पाहतो काय, अरुणा पलंगावर उठून बसली होती. काय झालं अरुणा, तुम्हाला झोप नाही आली का? त्यावर ती म्हणाली, हो ना, झोपच येत नाहीये. मी माझ्या बिछाण्यावर जाऊन बसलो. अरुणाही पलंगावर बसली होती. मोठा बल्ब बंद करून आम्ही फक्त छोटा रात्रीचा बल्ब लावला होता. त्या प्रकाशामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर एक मृदू तेज दिसत होतं, जे तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होतं. ती म्हणाली, अहो सुनीलजी, बघा ना, मी किती महिन्यांपासून हा व्यवसाय एकटी करत होते, पण मला 6 महिन्यातही एवढे पैसे मिळत नव्हते, जे आता एकाच महिन्यात मिळाले आहेत. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तिचं मन भरून आलं होतं. आनंद तिच्या आवाजातून जाणवत होता. तिच्या आनंदाचा भागीदार होण्याची भावना माझ्याही मनाला सुखावून गेली होती. मी तिला म्हणालो, सुनीलजी, अजून बघा, आपला धंदा कुठल्या कुठे जाणार आहे. फक्त देवाची साथ हवी. बोलता बोलता मी माझा हात पलंगाच्या कडेवर ठेवला होता. अचानक अरुणाने तिचा हात माझ्या हातावर ठेवला. मला वाटलं चुकून ठेवला असेल, म्हणून मी माझा हात बाजूला केला. पण काही क्षणांनी जाणवलं की मी चुकीचं केलं. ती त्या क्षणी खूप भावनिक झाली होती. थोडा वेळ बोलल्यानंतर आम्ही दोघं झोपून गेलो. पण त्या रात्रीचा तो अनुभव माझ्या मनात खोलवर ठसून राहिला. सकाळी जेव्हा डोळे उघडले, अंथरुणावर उठून बसलो, तेव्हा नकळत माझी नजर बाजूला गेली. अरुणा तिथे उभी होती. कदाचित आंघोळ करून कपडे घालत होती. तिने अंगावर फक्त ब्लाऊज घातला होता आणि साडी कमरेभोवती गुंडाळत होती. माझं लक्ष नकळत तिच्याकडे गेलं आणि त्याच वेळी आमच्या नजरा एकमेकांशी भिडल्या. ती डचकली आणि क्षणातच वळून माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. मी गोंधळलो आणि दुसरीकडे पाहू लागलो. मग मी तिला म्हणालो, अरुणाजी, माफ करा, ते मी. पण पुढे मला काहीच बोलता आलं नाही. शब्द तोंडातच अडकले. मी पटकन पलंगावर लोळलो आणि चेहऱ्यावर चादर उडून घेतली. काही वेळाने अरुणाचा आवाज आला, अहो उठा, झालं माझं. मी उठलो. पटापट मोरीमध्ये जाऊन ब्रश करून आंघोळ केली. आंघोळीनंतर कामासाठी तयार होऊ लागलो. पण सकाळी जे घडलं होतं त्यामुळे मला काहीसं अस्वस्थ वाटत होतं. अरुणाही माझ्याकडे पाहणं टाळत होती आणि मलाही तिच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती. त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. रस्त्यात चालताना मी तिच्याकडे पाहून म्हणालो, अहो अरुणाजी, सकाळसाठी सॉरी. ती थोडी त्याच जागेवर थांबली आणि विचारलं, कशासाठी सॉरी? ते सकाळी मी उठलो आणि तुम्ही साडी नेसत होतात. ते मी जाणून बुजून केलं नव्हतं. अचानक जाग आली होती मला. ती थोडं हसली आणि म्हणाली, हो हो ठीक आहे, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, झालं ते विसरा. तिचं ते बोलणं ऐकल्यावर माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. मला वाटलं डोक्यावरचा मोठा भार उतरला. माझं मन मोकळं झालं. त्या दिवशी आम्ही दोघं सोबत पहिल्यांदा बाजारात गेलो. आम्ही एकमेकांसाठी छान कपडे खरेदी केले आणि मनूसाठीही नवीन कपडे घेतले. त्यानंतर अरुणाने मला तिच्या चुलत बहिणीकडे नेलं. तिथं मनूही होती. अरुणाच्या बहिणीला आणि मनूला आम्ही घेतलेले कपडे दिले. त्या खूप खुश झाल्या. काही वेळ आम्ही तिथे गप्पा मारत बसलो आणि मग परत अरुणाच्या घरी आलो. अरुणाने मनूला काही दिवस तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित आता दिवसेंदिवस आमचा व्यवसाय वाढू लागला होता. हॉटेलात आणि घरात लागणाऱ्या वस्तूही अरुणा आणायची आणि सगळ्या पैशांचा हिशोबही तिच्याकडेच असायचा. पण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता. 6 महिन्यांपासून अरुणा आणि मी एकमेकांसोबत काम करत होतो. आम्ही एकमेकांचा खूप आदर करायचो. या 6 महिन्यात आमच्या विचारात कधीच दुमत झालं नव्हतं. अरुणाला काही गोष्टी कळत नसतील तर मी तिला योग्य सल्ला द्यायचो आणि ती पूर्ण सन्मानाने तो मान्य करून त्यानुसार कृती करायची. माझे निर्णय नेहमी यशस्वी ठरायचे आणि त्यामुळे व्यवसाय झपाट्याने वाढत होता. आता इडली आणि डोशाच्या व्यवसायाला 6 महिने पूर्ण झाले होते. या 6 महिन्यात सगळा खर्च वजा करून 13 लाख रुपये शिल्लक राहिले. व्यवसाय वाढल्यामुळे आम्ही हॉटेलामध्ये कामासाठी अजून काही बायका ठेवल्या होत्या. एक दिवस संध्याकाळी अरुणा आणि मी जेवण करून झोपू लागलो. रात्री 12 वाजेची वेळ असेल. अरुणाला तहान लागली असावी म्हणून ती पाणी पिण्यासाठी उठली. बल्ब सुरू करताच मला देखील जाग आली. मी अंथरुणातच होतो. अरुणा पिण्यासाठी तांब्या भरत होती. पाणी भरतानाच अचानक तिचं लक्ष भिंतीकडे गेलं आणि ती जोरानं किंचाळली. घाबरून तिचा हात हलला आणि ज्या हंड्यातून ती पाणी भरत होती तो खाली पडला. पाण्याने भरलेला हंडा पडल्यामुळे घरभर पाणी पसरलं.
मीही खडबडून उठलो. खाली ओले झालेले चादर अंथरून उचलू लागलो. घरभर पाणी पसरलेलं होतं. मी पटकन टोपलं घेतलं आणि पाणी बाहेर टाकू लागलो. तर अरुणाही भांडे घेऊन पाणी काढू लागली. आम्ही दोघं मिळून लवकरच सगळं साफ केलं. पण माझं अंथरूण पूर्णपणे भिजलं होतं. आता मी पलंगावरच बसलो होतो. खाली जी फरशी होती तीही पूर्ण ओली झाली होती. अरुणा नाराज स्वरात म्हणाली, आता कसं करायचं? मी म्हणालो, हो, मलाही काही सुचत नाही. त्यानंतर अरुणा म्हणाली, माझ्या चुकीमुळेच असं झालं. भिंतीवरती पाल दिसली आणि मी पालीला खूप घाबरते. त्यामुळेच मी किंचाळले आणि हात हल्ल्याने हंडा खाली पडला. माझ्यामुळेच घरात पाणी पसरलं. ती खूप नाराज वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट दिसत होता. मी तिला म्हणालो, असं काही नाही अरुणाजी, असं कधीतरी घडतंच. आपण सगळं साफ केलं ना, तेच महत्त्वाचं आहे. अहो अरुणाजी, एवढं वाईट वाटून घेऊ नका. अशा लहान सहान गोष्टी होतच असतात. आपण करू ॲडजस्ट, नाही का? हो, पण कसं करायचं सुनीलजी? आता तुम्हाला पलंगावर झोपावं लागेल. आजची रात्र आपल्याला ॲडजस्ट करावी लागेल. मी मान हलवत म्हणालो, हो ठीक आहे. अरुणाने दरवाजा बंद केला आणि आम्ही दोघेही पलंगावर झोपू लागलो. ती थोडी भिंतीकडे सरकली. तिनं माझ्यासाठी अर्धा पलंग मोकळा करून दिला. सुनीलजी, चालेल ना तुम्हाला एवढ्या जागेत? मी म्हणालो, हो हो, होईल, काही हरकत नाही. मी हळूच तिच्या शेजारी तिच्या डाव्या बाजूला पलंगावर बसलो आणि अंग टाकलं. बऱ्याच महिन्यांपासून आम्ही एकाच घरात राहत होतो, पण आम्ही कधीच एकमेकांच्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. असं नाही की अरुणा मला आवडत नव्हती, पण मी कधीच असं काही वागलो नव्हतो की तिच्या मनात माझ्याबद्दल अनादर येईल. पण आजची परिस्थिती वेगळी होती. हंडा पडल्याने माझ्या सगळ्या चादरी ओल्या झाल्या होत्या. अरुणाकडे असलेली तेवढी एकच चादर उरली होती. तिने ती अर्धी स्वतःच्या अंगावर घेतली आणि अर्धी मला दिली. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ झोपलो होतो. मी माझा एक हात छातीवर ठेवला आणि दुसरा हात लांब सोडला. तिच्या डाव्या हाताला माझ्या हाताची करंगळी हलकीच स्पर्श करत होती. काही वेळ आम्ही तसेच शांत राहिलो. शेवटी मीच विचारलं, अरुणाजी, तुम्ही काही ठरवलं आहे का? आपला व्यवसाय चांगला चालतोय, आपला नफाही वाढतोय. त्या पैशाचं पुढे काय करायचं? काही योजना आखली आहे का तुम्ही? नाही सुनीलजी, मी फक्त तुमचं ऐकून काम करते. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझा छोटासा गाडा इतकं मोठं हॉटेल बनेल. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. त्यामुळे पुढे काय करायचं हे तुम्हीच ठरवा. तुमच्या निर्णयाला माझा पूर्णपणे होकार आहे. अरुणाच्या शब्दांनी मी भारावून गेलो. तिच्या कष्टांमुळे आणि आमच्या मेहनतीमुळे जिथे पोहोचलो होतो तिथून अजून पुढे जायचं बळ मिळालं. संकट येतात, पण त्यावर मात करून पुढे जाणं हाच खरा यशाचा मार्ग आहे. अरुणाजी, हो बोला ना. तिचा आवाज थोडा खोल आणि जड होता. तुम्हाला झोप येत नाही का? नाही ना, झोपच लागत नाहीये. बोला, तुम्ही काय बोलताय? अरुणा, आपण दुसरं घर विकत घेऊ आणि तिथे राहू. तुमचं काय मत आहे? हो, खरंच खूप छान निर्णय आहे तुमचा, ती आनंदाने म्हणाली. आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत होतो, पण तिच्या करंगळीचा नाजूक स्पर्श माझ्या करंगळीला होत राहिला आणि त्या स्पर्शाने माझं मन भारावून गेलं. माझं हृदय जोराने धडधडत होतं. तिच्या श्वासांच्या गतीतही वाढ जाणवत होती. तिची छाती वर खाली होताना स्पष्ट दिसत होती आणि माझीही अवस्था काही वेगळी नव्हती. क्षणभर मला वाटलं की तिचा नाजूक हात हातात घेऊन प्रेमाने जवळ घ्यावा, पण मात्र तसं काही करण्याची माझी हिंमत झाली नाही. फक्त न कळत माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या बोटांना होत राहिला, पण मी माझा हात बाजूला केला नाही आणि अरुणालाही हे जाणवत असावं. तिनेही तिचा हात बाजूला केला नाही. आमच्या हातांची करंगळी एकमेकांच्या करंगळीला हलकेच स्पर्श करत होती आणि त्या स्पर्शात एक शब्द न बोलता खूप काही सांगितलं जात होतं. काही वेळा आम्ही बोलत राहिलो आणि मग आम्हाला झोप लागली. रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की अरुणाचा हात माझ्या अंगावर होता. ती माझ्याकडे वळून एका कुशीवर झोपली होती. तिचा एक पायही माझ्या पायाजवळ आलेला. मी सावधगिरीने तिचा हात उचलला आणि बाजूला केला, पण इतकं हळूवार केलं की तिची झोपमोड झाली नाही. रूममधला छोटासा नाईट बल्ब सुरू होता. त्याच्या मंद प्रकाशात तिचा चेहरा अधिक सुंदर दिसत होता. तिच्या ओठांवर एक शांत लहर होती आणि मी तिच्याकडे बघत राहिलो. आता मीही एका कुशीवर येऊन तिच्याकडे तोंड केलं. तिचा चेहरा माझ्या अगदी जवळ होता आणि तिच्या शांत श्वासांच्या लयीने माझं शरीर हलत होतं. तिचा चेहरा पाहताना मला वाटलं की ही रात्र कधीच संपू नये आणि तिचा हा गोड चेहरा कायम माझ्या नजरेसमोर राहावा. तिच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता हळूहळू मी डोळे मिटले आणि पुन्हा झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा अरुणा आधीच उठली होती. तिने आंघोळ करून घरातलं बरंच कामही आवरलं होतं. मीही उठलो आणि आमची दोघांची त्या दिवसासाठी तयारी सुरू केली. कालची रात्र माझ्या मनात कायमच कोरली गेली. त्या गोड
नाजूक क्षणांसाठी आणि न बोलता उलगडलेल्या भावनांसाठी अरुणा आणि मी आता खूप मन लावून काम करायचो. पैशांबद्दल आम्ही दोघंही खूप जागरूक होतो. अरुणा अजिबात फालतू खर्च करत नसे आणि मलाही तशी सवयच नव्हती. आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता. मी ठरवलं होतं की वेळ मिळाला की आता लवकरच गावाला आईवडिलांना भेटायला जाईन. जर अरुणा तयार असेल तर तिलाही सोबत घेऊन जाईन. एके दिवशी अरुणाचं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मी तिला दुपारीच घरी जाऊन आराम करण्यास सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता मी हॉटेल बंद केलं. कामावरची मुलंही आपापल्या घरी गेली. हॉटेलमध्ये आवश्यक वस्तू जागेवर ठेवून मी घरी जायला निघालो. घरी जाताना रस्त्यात एक आकर्षक कापड दुकान दिसलं, ज्याचं नाव होतं कोहिनूर कलेक्शन. दुकानाचं नाव पाहूनच मी आत गेलो. तिथे एक सुंदर फिक्कट गुलाबी रंगाची साडी मला खूप आवडली. ती मी अरुणासाठी खरेदी केली, तिला सरप्राईज देण्यासाठी. घरी पोहोचलो तेव्हा अरुणा स्वयंपाक करत होती. मी आत जाताच तिला विचारलं, आता कसं वाटतंय तुम्हाला? अरुणा म्हणाली, हो बरं वाटतंय आता. गोळी घेतली होती ना, त्यामुळे आता छान वाटतंय. मी ती साडी पिशवीतून काढून तिच्या हातात ठेवली. साडी पाहताच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. सुनीलजी, हे काय? बया, माझ्यासाठी साडी आणली आहे का? आज काय विशेष आहे? मी हसून म्हणालो, असंच. तुम्हाला आवडली की नाही सांगा. हो, खूप आवडली. गुलाबी रंग माझा आवडता रंग आहे. बरं, मग आत्ताच नेसून दाखवा मला. अरुणा लाजून म्हणाली, नाही नाही, आत्ता कशाला? आत्ताच, मी ठामपणे म्हणालो आणि दरवाजा बंद करून बाहेर गेलो. 5 मिनिटांनी अरुणाने मला हाक मारली. मी आत गेलो. तिचं ते फिकट गुलाबी साडीतलं रूप पाहून थक्क झालो. तिच्या भरदार शरीरावर ती साडी अगदी शोभून दिसत होती. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तिने विचारलं, कशी आहे साडी? मी कशी दिसत आहे यात? एकदम छान, एक नंबर दिसताय. असं वाटतंय की. मी माझं वाक्य तिथेच थांबवलं. ती विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. मी तिच्या जवळ जाणार तोच ती लाजली आणि म्हणाली, बरं ठीक आहे, आता मी स्वयंपाक बनवते, तुम्ही लवकर फ्रेश व्हा. मग काय, मी फ्रेश होण्यासाठी गेलो. पण मनात तिच्या त्या साडीतील रूपाचं चित्र घर करून बसलं होतं. ती खास दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला माझ्या मेहनतीचं सार्थक वाटलं. माझं लक्ष तर अरुणावरून हटतच नव्हतं. त्या गुलाबी रंगाच्या साडीत ती अगदी मनमोहक ललना दिसत होती. ती गॅसजवळ उभी राहून स्वयंपाक करत होती. शेवटी माझ्या संयमाचा बांध तुटला आणि मी तिच्या जवळ गेलो. मी तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहून विचारलं, काय स्वयंपाक करताय? ती सुद्धा मला एवढं जवळ पाहून थोडी आश्चर्यचकित झाली, पण म्हणाली, वांग्याचं भरीत आणि मसाल्याचा भात बनवते. आवडतं ना तुम्हाला? मी तिच्याकडे पाहतच उत्तर दिलं, हो, खूप आवडतं. मी हळूच माझा एक हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवला. मी तिच्या उजव्या बाजूने उभा होतो, त्यामुळे तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. ती काहीच बोलली नाही. मी मग दुसऱ्या हाताने तिच्या कमरेवर हलकं स्पर्श केलं आणि तिला माझ्या जवळ ओढलं. काही वेळ ती स्तब्ध उभी राहिली. तिने काही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे माझा धीर थोडा वाढला. मी तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले. तिच्या शरीरातून निघणाऱ्या श्वासांची मला जाणीव होत होती. तिने अचानक एक दीर्घ श्वास सोडला आणि तिचा हात हळूच माझ्या हातावर ठेवला. हे पाहून मला जाणवलं की ती देखील माझ्या भावनांना प्रतिसाद देत आहे. तिचा हा मूक होकार मला खूप काही सांगून गेला. मी हळूच तिचे केस एका बाजूला केले आणि तिच्या नाजूक पाठीवर ओठ फिरवले. आम्ही काही क्षण तसंच उभं राहिलो. तो क्षण जणू काळ थांबून ठेवणाराच होता. हृदयाची गती वेगाने वाढली होती. श्वासांमध्ये एक वेगळाच ठोका जाणवत होता. पण अचानक कुकरच्या शिट्टीचा जोराचा आवाज झाला आणि आम्ही भानावर आलो. ती पटकन पुढे सरकली आणि कुकरकडे गेली. तिने शिट्टी खाली दाबली. मी देखील तिला अंतर देत बाजूला सरकलो. मन थोडंसं गोंधळलं होतं. मी लगेच कोपऱ्यातल्या सामानाला हात लावून आवरायला लागलो. फक्त मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर तिच्याकडे थेट पाहण्याची हिंमत झाली नाही. अरुणा लगेच तिथून बाहेर गेली. 5 मिनिटं मीही तसाच स्तब्ध राहिलो. मनात विचारांचं वादळ सुरू होतं. जे काही घडलं त्याबद्दल आनंदी व्हायचं की चिंताग्रस्त हेच कळत नव्हतं. काही वेळानं ती हळूहळू परत आत आली. तिच्या पावलांचा आवाज अगदी हलकासा होता. ती आत आली, पण मी तिच्याकडे पाहिलं नाही. ती पुन्हा स्वयंपाकाचं काम करण्यात गुंग झाली होती. सुमारे 10-15 मिनिटं आमच्यात एक शब्दही संवाद झाला नाही. घरात एक विचित्र शांतता होती. मला तिला बघायचं होतं, पण तिच्याकडे थेट पाहायची हिंमत होत नव्हती. शेवटी मी माझं लक्ष दुसऱ्या कामांकडे वळवलं, पण मन मात्र तिच्या भोवतीच फिरत होतं. आता मात्र माझ्याकडून काही चुकीचं घडलं की काय, अशा भावना मनात दाटून येऊ लागल्या. अरुणा माझ्याकडे तर पाहतही नव्हती. तिच्या वागण्यातून मला काहीतरी अस्वस्थता जाणवत होती. शेवटी मीच म्हणालो,
अरुणा. मी बोलताच तिने फक्त असं केलं. अरुणा. मला शब्द सुचत नव्हते. शेवटी मी अडखळत म्हणालो, ते चुकून, माझा तसा हेतू नव्हता. ते चुकून माझ्या तोंडातून पुढचे शब्द बाहेर पडतच नव्हते. मी बोलायचा प्रयत्न करत होतो, पण तोंडातले शब्द जणू गोठले होते. अरुणाने तिचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि शांतपणे म्हणाली, हो ठीक आहे, कळालं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. ती हलकेच गालातल्या गालात हसली. तिचं ते हसू पाहून माझ्या मनावरचा ताण हलका झाला. तीच पुढे विषय बदलत म्हणाली, चला स्वयंपाक तयार आहे, आज लवकरच जेवून घेऊ, मला औषधं घ्यायची आहे. ती आता मोकळेपणाने बोलत होती, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आम्ही दोघं एकत्र जेवायला बसलो. जेवण खूपच साधं पण रुचकर होतं. जेवण झाल्यावर मी म्हणालो, मी हॉटेलकडे जाऊन येतो. मी पण येते सोबत. पण मी तिला थांबवलं. तुम्हाला आज बरं नाही आहे, तुम्ही आराम करा. काहीसा आग्रह केल्यावर तिने माझं ऐकलं आणि घरीच थांबली. मी मात्र हॉटेलकडे गेलो आणि तिथलं सगळं काम व्यवस्थित पाहून पुन्हा घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुणाने मला विचारलं, सुनील, मला काही सांगायचं आहे. हो बोला ना. मी अरुणा. ती काहीसं थांबून म्हणाली, माझी जी मुलगी आहे ना मनू, ती माझ्या लांबच्या बहिणीकडे नाही राहत. मी तिला हॉस्टेलमध्ये ठेवली आहे. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, मी तुम्हाला आधी खरं सांगितलं नव्हतं, कारण मला वाटलं तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल. तुम्ही असा विचार कराल की माझ्या मुलीला मी माझ्यापासून लांब का ठेवते. पण मला वाटतं तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. तिचं चांगलं शिक्षण झालं तरच ती स्वतःच्या पायावर उभी राहील. मी जर तिच्यासोबत असले तर तिचं शिक्षण व्यवस्थित होईल की नाही याची मला खात्री नाही. मी तिचं म्हणणं ऐकू लागलो आणि म्हणालो, अहो अरुणाजी, हा निर्णय खरंच खूप चांगला आहे. शिक्षणाशिवाय आजच्या काळात कुणीही स्वतःला सिद्ध करू शकत नाही. मुलगी असो किंवा मुलगा, शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात. माझं म्हणणं ऐकून अरुणाला खूप समाधान वाटलं. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. तिला वाटत होतं की मी तिच्या निर्णयाला विरोध करेन की काय, पण माझ्या पाठिंब्यामुळे तिच्या मनालाही दिलासा मिळाला. ती तिच्या मुलीच्या भविष्यासाठी किती जागरूक आहे हे पाहून मला तिचं अजून कौतुक वाटलं. मी म्हणालो, अरुणाजी, मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हो सांगा ना. अरुणाने सहजपणे उत्तर दिलं, अरुणाजी, मी माझ्या गावाहून आलो. आता बरेच महिने झाले आहेत. मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते. इतक्या दिवसात मी त्यांना एकदाही फोन केला नाही आणि त्यांनाही माझी खूप चिंता वाटत असेल. मला असं वाटतं एकदा त्यांना भेटून यावं. हे ऐकून अरुणा खूप खुश झाली. ती उत्साहाने, मग वेळ कशाला लावताय, आजच जा की आपल्या आईवडिलांना भेटायला. आणि हो, त्यांच्यासाठी काही चांगल्या वस्तूही घेऊन जा. त्यानंतर अरुणा कपाटाजवळ गेली. तिने तिच्या छोट्या पेटीतून 50,000 रुपये काढले आणि माझ्या हातात देत म्हणाली, यातून आईवडिलांसाठी काही खरेदी करा आणि काही पैसे त्यांना देऊनही या. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, अरुणाजी, एवढे पैसे नको. तिच्या चेहऱ्यावर शांत आणि समंजस हसू आलं. ती म्हणाली, काळजी करू नका, हे पैसे तुम्हीच कमावले आहेत. जर आईवडिलांसाठी उपयोगात आणले नाहीत तर मग कुणासाठी? तुम्ही निवांत खर्च करा, ते खुश झाले पाहिजेत. मी तिच्या शब्दांनी भारावून गेलो. म्हणालो, थँक्यू अरुणा, पण जेवढे पैसे लागतील तेवढेच मी खर्च करेन आणि उरलेले परत आणीन. यावर तिने हलकंसं हसून माझ्या खांद्यावर टपली मारली आणि म्हणाली, असं अजिबात करू नका. तुम्ही त्यांना हवं ते खरेदी करून द्या. राहतील तेवढे पैसे त्यांच्याकडे ठेवा आणि हो, लवकर परत या. मी तुमची वाट बघेन. सकाळचे 8:30 वाजले होते. मी माझी बॅग भरू लागलो. काही दिवसाआधी एक नवीन बॅग आम्ही विकत आणली होती. अरुणानेही मला काही सामान भरायला मदत केली. मी बॅगेत माझे कपडे, काही गरजेच्या वस्तू आणि 50,000 रुपये ठेवले. अरुणा म्हणाली, तुम्ही जा, मी हॉटेलची जबाबदारी सांभाळते, काळजी करू नका. मी निघू लागलो. दरवाजातून बाहेर पडताना अरुणा दरवाजात उभी होती. मी तिला एकदा मागे वळून पाहिलं. तीही माझ्याकडेच पाहत होती. त्या क्षणी माझं मन भरून आलं. मी तिच्या जवळ गेलो, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला मिठी मारली. अरुणानेही अलगदपणे मला जवळ घेतलं. पण त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आपण घराबाहेर आहोत आणि रस्त्यावर लोक जात येत आहेत. या विचाराने मी तिला बाजूला केला आणि म्हणालो, येतो लवकरच, काळजी करू नका. तिने हलकंसं स्मित करत मला निरोप दिला आणि मी गावाकडे जाण्यासाठी निघालो. मी गावाला आलो. आईवडिलांसाठी काही कपडे घेतले आणि खाण्यापिण्याच्या काही वस्तूही घेतल्या. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा आईवडील मला पाहून खूप आनंदी झाले. आईसाठी मी साड्या घेतल्या होत्या आणि वडिलांसाठी कपडे, त्यासोबत खाण्याच्या वस्तूही. मी ते सर्व त्यांच्या समोर हजर केलं. हे पाहून आईच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली,
बाळा, हे सगळं नकोय. तू बरा आहेस ना? किती महिने झाले तू आलाच नाहीस. मी खूप वाट पाहत होते तुझी. मी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणालो, आई, काळजी करू नकोस. मी आता शहरात खूप चांगला व्यवसाय सुरू केला आहे. लवकरच तुला आणि वडिलांना तिथे नेईन. यानंतर मी बॅगेतून 30,000 रुपये काढून आईकडे दिले आणि सांगितलं, आई, हे फक्त तुमच्यासाठी आहेत. तुला जे हवं असेल ते घे, पूर्ण खर्च कर. काही महिन्यांनी मी परत घेऊन येईन. आईने काही न बोलता प्रेमाने मला जवळ घेतलं. मी एक दिवस गावात थांबलो, पण मनात सतत अरुणाचा आणि व्यवसायाचा विचार येत होता. अरुणा सगळं व्यवस्थित सांभाळत असेल का? तिला काही अडचण तर येत नसेल ना? या विचारांनी मी गोंधळलो होतो. त्यामुळे मी जास्त दिवस गावी थांबू शकलो नाही. दुसऱ्याच दिवशी शहराकडे परत निघालो. शहरात परतल्यावर अरुणाने मला पाहून खूप आनंद व्यक्त केला. तिने सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं. मी तिच्या मेहनतीचं कौतुक केलं आणि दोघांनी पुन्हा एकत्र व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. 4 महिन्यानंतर पुढच्या 4 महिन्यात आम्ही खूप मेहनत केली. आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालला आणि आम्ही सगळा हिशोब व्यवस्थित ठेवला. यामुळे आम्हाला जवळजवळ 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला. एकदा संध्याकाळी जेवताना मी अरुणाला म्हणालो, अरुणा, मला वाटतं आता आपण दुसरं घर घेऊ शकतो. एवढे पैसे आपल्याकडे आहेत. हे ऐकून अरुणा खूप खुश झाली. ती म्हणाली, मीही याच विचारात होते. हो, घर घेणं खूप योग्य होईल. काही दिवसांतच आम्ही ग्राउंड फ्लोअरवर 2 रूम किचन आणि हॉल असलेलं सुंदर घर 35 लाखात विकत घेतलं. घरासाठी काही पैसे कमी पडल्याने आम्ही बँकेकडून लोन केलं. हे घर खूपच सुंदर आणि आरामदायक होतं. घर घेतल्यानंतर 2 दिवसातच आम्ही तिथे शिफ्ट झालो. आता आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. व्यवसाय जोरात चालू होता आणि नवीन घरात आम्ही दोघं खूप आनंदाने राहत होतो. माझ्या मनात मात्र अरुणाबद्दल वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. तिला माझी जीवनसंगिनी बनवायचं स्वप्न मी पाहत होतो, पण तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे याचा अंदाज येत नव्हता. ती खूप समजूतदार होती. कोणताही निर्णय घेताना खूप विचार करायची. जर तिने मला नकार दिला तर मला ते सहन होईल का, असा विचार मनाला सतत टोचत होता. दसऱ्याचा सण जवळ येत होता. दसऱ्याच्या दिवशी अरुणाला माझ्या मनातलं सांगायचं ठरवलं होतं. तिला विचारावं, अरुणा, तू माझी बायको बनशील का? त्या क्षणासाठी मी खूप तयारी करत होतो. तिचं उत्तर काय असेल याचा विचार करत मनात आशा आणि थोडीशी भीतीही होती. दसऱ्याच्या दिवशी सकाळी आम्ही आमचं हॉटेल लवकर उघडलं. आजचा दिवस खास होता, कारण मी आणि अरुणाने ठरवलं होतं की आज जे काही गिराईक दुकानात येईल त्यांना प्रत्येक पदार्थावर 50% सूट द्यायची. कारण आमच्या व्यवसायाला उंचीवर नेण्यात या गिराईकांचा मोठा वाटा होता. त्यांचे आभार मानण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. सकाळी हॉटेलमध्ये चांगलीच गडबड होती. लोकांची गर्दी होती, पण तरीही आम्हाला एक वेगळाच आनंद जाणवत होता. दुपारनंतर मात्र गिराईकांची वर्दळ थोडी कमी होत असे. मी मनाशी ठरवलं होतं की आज गिराईकं कमी झाली की अरुणाला माझ्या मनातलं सांगायचं. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त शोधला होता. मी आपल्या प्राणप्रियसीला माझ्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी. दुपारी साधारण 12 वाजताची वेळ असेल. हॉटेलमधल्या इडली आणि डोशाच्या चटणीचा साठा संपला होता, म्हणून मी नवीन चटणी बनवायला किचनमध्ये गेलो होतो. चटणी करत असताना अचानक बाहेर काहीसा गोंधळ ऐकू आला. आवाज अगदी हॉटेलच्या समोरच होता. मी घाईघाईने हात धुतले आणि बाहेर आलो. दाराशी पाहिलं तर अरुणा उभी होती आणि तिच्यासमोर एक अनोळखी व्यक्ती काहीतरी बोलत होता. अरुणा त्याच्यावर रागाने बोलत होती. मी पटकन तिच्या जवळ गेलो आणि विचारलं, अरुणा, काय झालं, का ओरडतेस? आरामात सांग, काय प्रॉब्लेम आहे? मी त्या व्यक्तीकडे वळून शांतपणे म्हणालो, भाऊ, काहीही वाद असेल आपण तो समजून घेऊन मिटवू. टेन्शन घेऊ नका. आम्ही इथे कोणालाही त्रास होऊ इच्छित नाहीत. मात्र तो व्यक्ती रागाने माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे भाड्या, चुप बस. मला अक्कल शिकवायची गरज नाही तुझी. त्याच्या या बोलण्याने मला खूप वाईट वाटलं, पण तरीही मी शांत राहायचं ठरवलं. मी पुन्हा अरुणाकडे वळून विचारलं, अरुणा, कोण आहे हा? ओळखतेस का? तेव्हा अरुणा थोडीशी रागाने म्हणाली, हो, मी याला चांगलंच ओळखते. तोवर तोच बोलला, मी अरुणाचा नवरा आहे. बापरे, हे ऐकून मला तर चक्करच आली. मला अजिबात कल्पना नव्हती की असं काही घडेल. मी कसे तरी बाजूला असलेल्या काउंटरजवळ गेलो. काउंटरचा आधार घेतला आणि कसंबसं उभं राहायचा प्रयत्न करू लागलो. मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती, पण शब्द मात्र ओठांवर येत नव्हते. मी अरुणाकडे पाहिलं आणि विचारलं, हा माणूस काय बोलतोय, ते खरं आहे का? अरुणा संतापाने थरथरत होती. ती काहीही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरूनच मला स्पष्ट झालं की तो माणूस खरोखरच तिचा नवरा होता. अरुणाने संतापलेल्या स्वरात त्या व्यक्तीकडे पाहत विचारलं,
एवढी वर्ष तुला माझी आठवण आली नाही आणि आता अचानक तुला बायकोची आठवण होते. मला सोडून जाताना तुला काहीच वाटलं नाही का रे? एवढी वर्ष कुठे गेला होतास? तो माणूस उत्तर देत म्हणाला, अरुणा, आता मी परत आलो आहे. विसरू नकोस की तू माझी बायको आहेस. तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे. हे ऐकून तो माझ्याकडे हात करत चढ्या आवाजात म्हणाला, आणि हा कोण आहे भाड्या? याला इथून लगेच बाहेर काढ. आपल्या हॉटेलमध्ये याचं काही काम नाही. अरुणाच्या रागाचा पारा शिगेला पोहोचला होता. ती कडक आवाजात म्हणाली, खबरदार धर्मराज, जर तू सुनीलबद्दल एकही शब्द काढलास तर मी तुझं तोंड फोडीन इथेच. आता तो खूप संतापला आणि म्हणाला, थांब, तू इथेच, मी बघतो. अरुणा म्हणाली, हो, मी इथेच आहे. जे तुझ्यानं होईल ते करून घे आणि लवकर इथून चालता हो, नाहीतर मी पोलिसांना बोलावून तुला त्यांच्या हवाली करेन. तो धमकी देत आणि लांब लांब हात करत लगेच निघून गेला. जात जात म्हणाला की थांब, मी येतो लगेच. बघ जिरवतो आता तुमची सगळी. तो गेल्यावर हॉटेलमध्ये गोंधळ माजला. आजूबाजूला लोक जमा झाले होते. काही जण कुजबुजत होते तर काही फक्त निशब्द पाहत होते. मी अरुणाला शांत करत खुर्चीवर बसवलं, तिला पाणी दिलं आणि हळुवारपणे विचारलं, अरुणा, कोण होता हा? काय बोलत होता? हे खरं आहे का? अरुणा काही वेळ शांत बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. काही क्षणांनी खूप शांत स्वरात ती म्हणाली, हो सुनील, तो जे बोलत होता ते खरं आहे. तो माझाच नवरा. हे ऐकून माझं मन सुन्न झालं. माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली होती. अरुणाचं उत्तर ऐकून असं वाटलं हृदयावर जणू कुणीतरी हातोडा मारला. मग आतापर्यंत कुठे होता तो आणि आता का अचानक आला आहे? अरुणा चिडलेल्या स्वरात बोलू लागली, त्याचं नाव धर्मराज आहे. कॉलेजमध्ये आम्ही दोघं सोबत होतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मी कॉलेजमध्ये खूप हुशार होते आणि माझ्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी. माझे वडील मोठे व्यापारी आणि यशस्वी बिझनेसमॅन. धर्मराज आणि माझं प्रेम गहिरं होतं. आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. अरुणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढं सांगितलं, मी माझ्या आईवडिलांना धर्मराजबद्दल सांगितलं, पण त्यांनी या लग्नाला ठाम विरोध केला. माझ्या वडिलांनी मला धर्मराजशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. ही गोष्ट मी धर्मराजला सांगितली तेव्हा तोही नाराज झाला. पण त्याने मला सांगितलं, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग आपण पळून जाऊन लग्न करू. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे मी त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. अरुणाचे डोळे पाणावले होते, पण ती बोलत राहिली. लग्न झाल्यावर आम्ही दोघं परत घरी गेलो, पण माझ्या वडिलांनी मला स्वीकारलं नाही. उलट त्यांनी मला संपत्तीपासून आणि परिवारापासून वेगळं केलं. मी धर्मराजवर खूप प्रेम करायचे. त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहायला तयार होते. पण काही काळानंतर धर्मराज बदलला. तो म्हणू लागला की त्याने माझ्याशी लग्न माझ्या वडिलांच्या संपत्तीसाठी केलं होतं. त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तरीही मी त्याच्यावर प्रेम करत राहिले. अरुणाचा स्वर आता आणखी गंभीर झाला. मी तिचं सगळं ऐकत होतो. ती पुढे म्हणाली, मी माझ्या आईकडून पैसे मागून धर्मराजला द्यायची. काही वर्ष हे सगळं चालू होतं. आम्हाला एक मुलगी झाली, मनू. पण धर्मराजने तिलाही कधीच स्वीकारलं नाही. त्याचा माझ्यावरचा तिरस्कार दिवसेंदिवस वाढत गेला. आईच्या निधनानंतर माझं माहेरही माझ्यासाठी होतंच नव्हतं झालं. धर्मराजने मात्र माझ्यावर खोटं प्रेम करून दुसऱ्या मुलीला फसवलं आणि तिला घेऊन पळून गेला. तेव्हापासून मी एकटीच जगते. माझ्या वडिलांनी मला कधीच स्वीकारलं नाही. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, सुनीलजी, आणि आपण हे हॉटेल उभं केलं. आता धर्मराजला कळलं की मी मोठ्या हॉटेलची मालकीण आहे, म्हणून तो पुन्हा माझ्या आयुष्यात परतला. त्याला माझ्याबद्दल काही प्रेम नाही, त्याला फक्त माझ्या पैशाची लालसा आहे. अरुणाचे शब्द संपले, पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी तिच्या जवळ गेलो, तिचा हात पकडला आणि म्हणालो, अरुणा, तू काळजी करू नकोस, मी आहे. आता मी त्याला योग्य धडा शिकवतो. येऊ दे त्याला परत इथे. मी तातडीने पोलिसांना फोन केला, पण तेवढ्यात काही वेळातच धर्मराज परत आला. यावेळी त्याच्यासोबत 2-3 गुंड होते. हॉटेलमध्ये घुसताच माझ्याकडे इशारा करून त्याने त्या गुंडांना हुकूम दिला, हाच आहे तो, याचे हातपाय तोडा. त्या गुंडांच्या हातात काठ्या होत्या. ते माझ्याकडे चाल करून आले, पण त्याच क्षणी अरुणा माझ्यासमोर वाघिणीसारखी उभी राहिली. ती जोरात ओरडली, धर्मराज, जर सुनीलच्या केसालाही धक्का लागला तर मी तुला जिवंत सोडणार नाही. धर्मराज संतापला. त्याने काठी उचलून मला मारण्यासाठी धाव घेतली, पण अरुणाने पुढे येऊन त्याच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली. ही घटना पाहून सगळे थक्क झाले. धर्मराजचा राग अनावर झाला. त्याने अरुणाचे केस पकडून तिला जोरात भिंतीवर लोटले. अरुणाला इतक्या जोराने भिंतीवर फेकलं की तिचं डोकं भिंतीवर आदळलं. ती खाली कोसळली. तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं. हे पाहून धर्मराज घाबरला. त्याने आपल्या गुंडांना सांगितलं,
"ए पळा रे, इथून लवकर निघा." आणि तो त्या गुंडांना घेऊन तिथून पळून गेला. मी तिथेच अरुणाच्या जवळ बसून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. काय करावं हे मला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा बाजूच्या एका व्यक्तीने सुचवलं, "दादा, तुम्ही त्यांना लवकर दवाखान्यात न्या." त्याच व्यक्तीने तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावली. सुदैवाने 5 मिनिटातच ॲम्ब्युलन्स तिथं पोहोचली. आम्ही अरुणाला पटापट ॲम्ब्युलन्समध्ये झोपवलं आणि मीही तिच्यासोबत बसलो. अरुणा शुद्धीवर होती, पण तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. ती ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचरवर झोपली होती आणि मी तिच्या बाजूला बसून तिचा हात माझ्या हातात धरला होता. मी सारखा तिला धीर देत म्हणत होतो, "अरुणा, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. मी तुझ्या सोबत आहे." माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अरुणाही बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. तिच्या डोळ्यातही अश्रू तरळले आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनांचं स्पष्ट चिन्ह दिसत होते. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने अरुणाला ॲडमिट केलं. त्यांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. मी चिंतेने बाहेरच थांबलो. काही वेळातच डॉक्टरांनी तिच्या प्राथमिक तपासण्या केल्या आणि मला बोलावलं. "तुमचं नातं काय आहे?" डॉक्टरांनी मला विचारलं. "मी तिचा जवळचा मित्र आहे," मी उत्तर दिलं. डॉक्टरांनी गंभीर स्वरात सांगायला सुरुवात केली. "त्यांच्या डोक्यावर जोराचा मार लागला आहे. त्यांच्या मेंदूला इजा झाली आहे. मेंदूच्या आतून रक्तस्राव सुरू आहे. यामुळे त्यांची स्थिती खूप गंभीर आहे. जर रक्तस्राव थांबवला नाही तर त्यांच्या स्मृतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे कदाचित त्या याददाश्त गमावू शकतात किंवा त्यांच्या मेंदूतील संवेदनशील भागांवर परिणाम झाला तर त्यामुळे त्या अपंग देखील होऊ शकतात किंवा अत्यंत टोकाच्या परिस्थितीत त्या कोमामध्येही जाऊ शकतात. पण सध्या तरी वाटत नाही की त्या कोमात गेल्या आहेत." हे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. डॉक्टर पुढे म्हणाले, "ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं आहे. विलंब केला तर कदाचित त्यांचा जीवही जाऊ शकतो. आपण ऑपरेशन करून रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न करू. मात्र पुढे काय होईल याची शाश्वती नाही." मी डोळ्यात अश्रू घेऊन डॉक्टरांना म्हणालो, "डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. फक्त अरुणाला वाचवा." डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी सुरू केली. माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरुणाचा चेहरा दिसत होता आणि मनात प्रार्थना सुरू होती, "देवा, माझ्या अरुणाला ठीक कर." मी डॉक्टरांना म्हणालो, "डॉक्टर साहेब, काहीही करा. जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी खर्च करायला तयार आहे. फक्त माझ्या अरुणाला तुम्ही वाचवा आणि तिला मृत्यूच्या दारातून बाहेर काढा." माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. डॉक्टरांनी माझ्याकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं, "आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही देवावर विश्वास ठेवा." मी ताबडतोब काउंटरवर जाऊन काही पैसे भरले. अरुणाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. मी बाहेर बसून देवाचा धावा करत होतो. तब्बल 2 तासांनंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. मी त्वरित त्यांना विचारलं, "डॉक्टर साहेब, काय झालं? अरुणा ठीक तर आहे ना?" डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, "ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आहे, पण सध्या त्या बेशुद्ध आहेत. त्यांच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागेल. शुद्धीवर आल्यानंतर त्या कसा प्रतिसाद देतात त्यावरूनच त्यांच्या प्रकृतीचा अंदाज घेता येईल." हे ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला. मी डॉक्टरांचे आभार मानले. तब्बल 3 दिवसांनी नर्सने मला येऊन सांगितलं की अरुणाने डोळे उघडले आहेत. हे ऐकताच मी धावतच तिच्या रूममध्ये पोहोचलो. अरुणा पलंगावर खूप शांत झोपलेली होती. जेव्हा मी पोहोचलो, तिने हलकासा कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी मनात खूप गोष्टी येत होत्या, पण मला माहीत होतं की काहीही बोलण्याची ही योग्य वेळ नाही. मी अरुणाला दिलासा देत म्हणालो, "अरुणा, काळजी करू नकोस. तू लवकरच बरी होशील. मी तुझ्या सोबत आहे." ती काहीच बोलत नव्हती. फक्त तिच्या त्या नाजूक डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर वेदनांचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. मी बोलत असतानाच अरुणाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या बाजूला असलेल्या मॉनिटरवरील आकडे अचानक जोराने वर खाली होऊ लागले आणि बीप बीप असा आवाज जोराने वाढला. तिथे नर्स त्वरित धावत आली आणि म्हणाली, "सर, कृपया बाहेर जा. त्यांच्या मेंदूवर जास्त ताण देणं योग्य नाही. सध्या त्यांना शांतता गरजेची आहे." नर्सने मला रूमच्या बाहेर पाठवलं. मी खूप अस्वस्थ होतो, पण डॉक्टरांच्या सूचना पाळल्याशिवाय पर्याय नव्हता. पुढील काही दिवस अरुणावर योग्य उपचार सुरू होते. डॉक्टरांनी मला समजावलं की तिला जास्त विचार करू देऊ नका. कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण तिला घातक ठरू शकतो. हळूहळू अरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. तब्बल 15 दिवसांनी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. तिला घरी आणल्यानंतर मी तिची पूर्ण काळजी घेऊ लागलो. ती खूप अशक्त झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर त्या घटनेचे परिणाम स्पष्ट दिसत होते. पण मी तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहून तिला चांगलं करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या हॉटेलमध्ये लावलेल्या CCTVमुळे
धर्मराजच्या कृत्यांचे पुरावे मिळाले. मी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी त्याला अटकही केली. आता धर्मराजकडून कोणताही धोका नव्हता. धर्मराज फक्त नावानेच धर्मराज, त्या मूर्खाचे कर्म मात्र धर्माविरुद्धच. एके दिवशी मी माझ्या आईवडिलांनाही शहरात बोलावलं अरुणाला भेटण्यासाठी. आईवडील गावाहून ट्रेनने येत होते. मी त्यांना घ्यायला स्टेशनवर गेलो. घरी येण्याआधीच त्यांना अरुणाबद्दल सर्व हकीकत सांगावी आणि मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे हे आईवडिलांना स्पष्ट सांगावं असं मी ठरवलं होतं. स्टेशनवर पोहोचल्यावर आधी त्यांना एका निवांत जागी घेऊन गेलो. शांततेत त्यांना सर्व सांगून टाकलं. पण ते सर्व ऐकताच वडील चिडले. ते ताबडतोब म्हणाले, तुला काही अक्कल आहे का? एका लग्न झालेल्या स्त्रीसोबत तू परत लग्न करणार आहेस? समाजात आपली काही इज्जत आहे की नाही? नातेवाईक आणि लोक काय म्हणतील? आपल्या पूर्ण घराण्यात अशी गोष्ट कधीही घडलेली नाही आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. वडील खूप रागात होते. ते पुढे म्हणाले, शहरात तुला नोकरी करायला पाठवलं होतं, पण तू हे असं काहीतरी भलतंसलतं करशील असं वाटलंच नव्हतं. शारदा, आत्ता गावी परत निघूया. सुनील, मी तुला आधीच सांगून ठेवतो, या निर्णयाला माझा पूर्ण विरोध आहे. वडील परत गावी निघून जाण्यासाठी उठले. मी आणि आई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या पुरुषी अहंकाराने त्यांना काहीही ऐकू दिलं नाही. त्यांचं असं वागणं पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. आईने मला शांत केलं आणि म्हणाली, सुनील, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही घरी आलो. अरुणा घरातच होती. ती आमची वाट पाहत बसलेली. आईला पाहून अरुणाने तिचं हसत स्वागत केलं आणि पाणी आणण्यासाठी किचनकडे वळली. मात्र ती खूप अशक्त दिसत होती. हे पाहून आईने तिला थांबवलं आणि सोफ्यावर बसवलं. आई म्हणाली, पोरी, बस इथे, मला पाणी वगैरे काही नको एवढ्यात. आणि हो, काळजी करू नकोस. आई अरुणाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बघ, मी आले आहे ना, आता तुझी तब्येत लवकरच सुधारेल. आई अरुणाच्या डोळ्यात पाहून म्हणाली, बाईचं दुःख एक बाईच समजू शकते. सुनीलने मला तुझ्याबद्दल व तुझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल सांगितलं आहे. मला तुमच्या नात्याला काहीच आक्षेप नाही. उलट मला आनंद आहे की एवढी जबाबदार आणि कर्तृत्ववान मुलगी माझी सून होणार आहे. आईने मला जवळ बोलावलं. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. आई माझ्या व अरुणाच्या मध्ये सोफ्यावर बसली होती. तिने अरुणाचा आणि माझा हात हातात घेतला आणि एकमेकांच्या हातात दिला. हसत म्हणाली, पोरांनो, आता चांगला संसार करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे. अरुणा, लवकर बरी हो पुरी. मग बघा, पुढच्या महिन्यात तुमचं लग्न कसं धूमधडाक्यात करते मी. अरुणाने लाजून मान खाली घातली. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तिचा चेहरा शर्मेनं लाल लाल झाला. तिच्या डोळ्यात समाधानाचं प्रतिबिंब दिसत होतं. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात सुखदायक क्षण होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि हो, आता पुढे जे घडलं ते मी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला तो भाग ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.